गुड इव्हनिंग. काढू नको, असंच बस. काय काढू नको, गुडबीट असंच बस. काढू नको तू, ऐक ना. आम्ही सगळ्यांना सांगितलं चप्पल सकट बसायचं. ओके, आंटी स्टार्ट. प्रार्थना करूया. प्रिय देवबापा, आम्ही तुझ्या पायाशी येतो प्रभू. तुझा खूप धन्यवाद देतो की आम्हाला आठवडा तू व्यवस्थित रीतीने तुझ्या संगतीत घालवण्यासाठी मदत केलीस. तुझ्या गोड अशा सहभागितेचा अनुभव दिलास म्हणून तुझे आम्ही धन्यवाद देतो देवबापा. यावेळेला आम्ही तुला खास विनंती करतो प्रभू की आम्हा सर्वांना तुझ्या हातामध्ये घे आणि या सर्व सभेचा सूत्रधार तू हो प्रभू. तू ती चालव, तू आमच्यामधून बोल. हे पवित्र आत्म्या आमच्या ओठाला असा स्पर्श कर की तुझे शब्द त्यातून जावेत आणि सर्वांच्या मनाचं समाधान, शांती व्हावी. सर्वांना ते प्रश्न सुटावेत, त्यांना तुझ्यातला आनंद मिळावा. त्यांनी तू आमच्यासाठी जे काही केलं ते पाहून त्यांनी देवबापा स्फुटीने त्यांचं अंतःकरण भरून जावं. यासाठी विशेष करून हा वेळ तू आमच्यासाठी आशीर्वादित कर असं तुझ्याजवळ मागतो. यावेळेला आम्ही आमच्या गटामधले जे कोणी आजारी असतील त्यांच्यासाठी विनंती करतो. त्यांनाही तुझा स्पर्श कर, बरं कर प्रभू. आणि अनेक जण वयोवृद्धाच्या प्रकारातून जात असताना, अनेक शारीरिक व्यथांना तोंड देत असताना त्यांना तू मदत कर प्रभू की ते तुझ्यामध्ये स्थिर राहतील, तुझं ऐकत राहतील, तुझ्यामध्ये वाढत राहतील, तुझ्याकडे पाहत आपले जीवन जगत राहतील. तसंच यावेळेला आम्ही मीनाला तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. तिला तू लवकर तुझ्या हाताचा स्पर्श कर आणि तुझ्या सान्निध्याचा अनुभव दे अशी तुला आम्ही विनंती करतो. तुला आमच्या सर्व गरजा कळतात आणि वेळेवर तू त्याची उत्तरे देणार आहेस आणि जे चांगले तेच तू घडवणार आहेस म्हणून आम्ही तिला तुझ्या हातात विशेष देतो. जे बाबा आता माझे ओठ तुझ्या हाती घे. आमचे सर्वांचे कान, मन, संपूर्ण शरीर प्रभू तुझ्या हातात आम्ही देतो. सर्व विचारांपासून आमचा मेंदू प्रभू शांत व्हावा आणि तुझ्यामध्ये विसावा पाहून तुझंच ऐकत राहावा असं होऊ दे. येशूच्या नावानं मागते म्हणून ताई प्रभू, आमेन. हा पुढे यायचं, खूप पुढे यायचं, त्याच्या पुढे येतात. बस बस. आपण आता जवळजवळ धड्याच्या शेवटाला आलो आहोत. पण जसं काही ह्या सगळ्या शिक्षणाचं सार आपण इथं आता पाहत आहोत आणि या सगळ्या सारांशामध्ये आपल्याला आढळणार आहे की काय देवाची महान योजना आहे आणि या उत्पत्तीपूर्वीच्या देवात या योजनेचा काय भाग आहे हे तुमच्या आज लक्षामध्ये येणार आहे. आणि म्हणून आपण याकडे आता विशेष पाहूया. गेल्या वेळेला आपण हे पाहिलं की हा आधारभूत धडा आहे आणि देव सर्वांच्या आधी अस्तित्वात असल्याचं सत्य या धड्यामध्ये विशेषतः सांगितलंय. म्हणजे जगाच्या निर्मितीच्या आधी तो अस्तित्वात होता. म्हणूनच आपण पाहतो की आरंभच कसा झालेला आहे वचनाचा. देवानी स्वतः बोलताना तो म्हणतोच काय, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. प्रारंभी देवाने म्हटल्यावर तो आधी आहे मग उत्पत्ती आहे हे एका वाक्यात पहिल्याच आलेलं आपल्याला आढळतं. या वास्तवावर माणसाचा जर पूर्ण विश्वास असेल तर निर्मितीच्या वृत्तांताचा सगळा अभ्यास आपल्याला खूप सोपा जातो. आता जे काही अस्तित्वात आहे ते तुम्ही जरा इकडे तिकडे बघा आणि मग तुम्हाला दिसेल की समोरची तुमच्या झाडं, फुलं, फळं, जनावर आणि लोक आणि जे काही दिसतं ते सर्व हे केवळ या देवाच्या निर्मितीचा भाग आहे हे तुम्हाला आढळून येईल. त्यांनी ते सर्व उत्पन्न केलेलं आहे आणि हे उत्पन्न करण्याच्या आधीच तो अस्तित्वात आहे हे समजलं तर भौतिक जगतातला सर्वस्वाचा आरंभ जसा तो आहे तसाच त्याचा शेवट पण तो आहे. ज्याने ते आरंभलेलं आहे त्याचा तो शेवट पण करणार आहे हे तुमच्या लक्षात यायला कठीण जाणार नाही. आणि विशेष लक्षात यायला पाहिजे की तो निर्मितीपासून वेगळा आहे, तो निर्मितीच्या बाहेरचा आहे. हे आपण आधी पण पाहिलं. या धड्याचा दुसरा मुद्दा आहे म्हणजे देव होता, आहे आणि असणार. आपल्यासाठी हे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काळ आपल्यासाठी आहे. पण देवाला हे सर्व काळ सारखे आहेत.
त्याला उत्पत्तीपूर्वीच पुढं काय आहे, निर्मितीपूर्वीच तो जे निर्माण करणार आहे त्याचं काय होणार आहे, त्याचा अंत मी कसा करणार आहे आणि त्याच्यासाठी काय काय घटना घडणार हे त्याला आधीच माहित आहे. हे लक्षात ठेवा. कारण त्याला आपला जो वर्तमान आहे तो त्याला माहित आहे, त्याला आपला जो भूतकाळ आहे तो त्याला माहिती आहे, आणि त्याला आपला भविष्यकाळ काय आहे तो पण त्याला माहित आहे. ही अवस्था त्याची केव्हा आहे, तो उत्पत्तीपूर्वीच आहे. कारण तो तेव्हापासूनच आहे. त्याला आरंभ नाही, त्याला शेवट नाही, त्याला काळ नाही. त्यामुळे आपलं काय आहे ते सगळं त्याला तेव्हाच माहिती आहे. हे आपण एकदा डोक्यात घेतलं म्हणजे मग आपल्याला सोपं जाईल की त्याला काळ नसल्यामुळे सगळं काही त्याला माहित आहे. आणि म्हणून मला फक्त प्रश्न पडतो, अरे ते मागं झालं, मग ते भूतकाळ झाला, ते त्याला कसं माहित असणार, असला प्रश्न आपल्याला पडतो, तो त्याला पडत नाही. कारण त्याला सगळं सारखंच दिसत. आणि निर्मितीपासून तो निराळा स्वतंत्र असणार. त्याला दुसऱ्या निर्मितीची गरज नाही, दुसरं काही निर्मिती करायची त्याला गरज नाही. कारण निर्मितीपूर्वीच त्याला माहित आहे की आता पुढं काय होणार आहे आणि शेवट कसा होणार आहे त्याला आधीच माहिती आहे. त्यामुळे आणखी काही निर्मिती करायची हे त्याला गरज पण नाही, तो विचार पण त्याच्या डोक्यात नाही. ते आपल्या डोक्यात येतं. आपल्या डोक्यात अनेक प्रश्न येतात कारण आपली बुद्धी खूप होती आहे त्याच्या पुढं. पण त्याला दुसरं काही त्याच्या पुढे यायची गरजच नाही, कारण त्याला ते सगळं ठरवूनच झालेलं आहे. त्याच्या डोक्यामध्ये माहित आहे पुढं काय होणार आहे. मग त्याच्या अस्तित्वासाठी त्याला निर्मिलेल्या जगताची मुळीच गरज नाही. म्हणजे आता देव आहे बाबा, मग आता ही निर्मिती त्याला स्वतः जगता यावं अधिक म्हणून निर्माण केली असं आहे का, असं पण नाही. कारण ती त्याने निर्माण केलेली असल्यामुळे ती त्याच्या अधीन आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला जे प्रश्न पडतात ते त्याच्यासाठी आपण विचारूच शकत नाही, असा तो आपल्या अगम्य आहे. म्हणजे असं म्हणायचं का आंटी की आपल्याला आपण निर्मिती झाली, आपण क्रिएट झालो, पण आता आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आता आपल्याला खाण्याची गरज आहे, आपल्याला सूर्याची गरज आहे, वाढायची वाढण्याची गरज आहे. या सगळ्या कोणत्याच त्याला गरजा नाहीत. किंवा असं जरी म्हणता येईल का की एव्होल्युशनला वेळेची गरज आहे, परमेश्वर वेळेच्याच बाहेर आहे, परमेश्वर कधीच इव्हॉल्व्ह होत नाही. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हे जे काय आहे हे त्याच्या समोर घडत आहे. का बरोबर, घडत आहे. आता आपल्यासाठी ते घडून गेलं, अजून घडायच्या आहेत, त्याच्यासाठी सगळं काही घडत आहे. त्याच्यासाठी नेहमीच वर्तमान काळ. बरोबर बरोबर, त्याच्यासाठी तो नेहमीच वर्तमान काळ आहे. बरोबर. मग त्याला त्याच्या उत्पत्तीपूर्वीच्या अस्तित्वामुळे हे सिद्ध होतं की त्याला कशाचीच गरज नाही, कारण तो पूर्वीच आहे. म्हणून तेच सिद्ध करतं की त्याला कशाचीच गरज नाही. ही त्याच्या अधीन असलेली गोष्ट आहे. आपण म्हणजे त्याच्या अधीन असलेली गोष्ट आहे आणि तो त्याच्या वरचा असलेली गोष्ट आहे. त्यामुळे ह्या जे कमी काय म्हणायचं, कमी लहान आहे किंवा कमी दर्जाचं आहे, त्याला उच्च दर्जाची जी गोष्ट आहे त्याची काही गरज नाही, कारण तोच त्याचा निर्माता आहे. असं देवाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून एव्होल्युशन थिअरी का चालू नाही होऊ शकत की लहान गोष्ट जी आहे ती उत्तम अशी मोठी गोष्ट काही निर्माण करू शकत नाही. कारण त्यांनी काही निर्माण केलं, त्याच्या हातून काही निर्माण झालं तर त्याला एंड आहे, शेवटी ते नष्ट होऊ शकतं, ते संपू शकतं. ते असा आलेख आहे त्याचा. उदाहरण आपणच बघा, आपल्याला निर्माण केलं, आपण मोठे झालो, तरुण झालो, मग उतार होतो आणि उतार होतात आपण नष्ट होतो. असा आपला आलेख असा जातो. तसा देवाचा आलेख नाहीये, तो आपल्या बाहेर आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला हा आलेख लावून दिला त्यांनी. म्हणून एव्होल्युशन का चालू शकत नाही, कारण ते डिके होत जातं, मग ते नष्ट होतं, क्षणभंगूर येते. म्हणून एव्होल्युशन थिअरी लागू नाही पडत तसं व्हायला. तशी निर्मिती होऊ शकत नाही, कारण लहानातून उत्तम निर्मिती देवाने निर्माण केलं, ते सगळं फुल फ्लेज असलेलं निर्माण केलं. माणूस हा फुल निर्माण केला, तो बीजापासून नाही निर्माण केलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे देवाची निर्मितीचा प्रकारच वेगळा आहे. त्यामुळे आपण जे आहोत ते आपण त्याच्या तत्वामध्ये बसू शकत नाही. देवाच्या जगण्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये तो पूर्णपणे आपल्यापासून वेगळा कसा आहे त्याचे गुणच आपण त्यामुळे पाहिले, त्याच्यात ते गुण आपल्याला दिसले. त्याच्या उत्पत्तीपूर्वीच्या अस्तित्वामध्ये या धड्याच्या रूपरेषेत देवाचं उच्च स्वरूप रेखाटले. ख्रिस्ती विश्वासाविषयीचे ते महत्वाचं आणि अत्यावश्यक तत्व असून प्रत्येक मुद्द्याद्वारे ते स्पष्ट केलेले. संपूर्ण अनंत काळामध्ये देवच केवळ उपस्थित होता.
कारण आपण वाचतोच तर प्रारंभी देवाने, म्हणजे दुसरं काहीच नव्हतं. पुढे कारण म्हटलेले, तेव्हा पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. आता त्याच्यात खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला, पण आपण का खोलायचं नाही, कारण आपल्याला देवत्वाचा अभ्यास संपवायचा आहे म्हणून आपण तो जरूर अभ्यास करणार आहे. उत्पत्तीचा अभ्यास करणार तेव्हा करणार बारकाईने. आणि स्तोत्र 92 मध्ये काय म्हटलेलं आहे बघूया आपण. एक वचन आपण गेल्या वेळेला तू युगानुग देवेस, मला वाटतं आपण वाचलं ते वचन, तरी पण आता वाचू, आपण परत आलो इथं म्हणून. स्तोत्र हा वाच ना, स्तोत्र 92. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वी व जग निर्माण केले, त्यापूर्वी अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहे. हा, आता हे कोण म्हणतो? स्तोत्रकर्ता म्हणतो. हा, म्हणजे जुन्या करारातल्या लोकांना ही कल्पना किती फिक्स होती डोक्यामध्ये की देव काय आहे, पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी आहे. हे त्यांना कोणी ह्या लोकांना सांगणारा पहिली व्यक्ती कोण होता? आदम होता, है ना. आणि आदमाला कोणी आदमाने स्वतः काय केलं ते अनुभवलं, तो देवाबरोबर राहिलेला, त्यांनी ऐकलेलं. आणि त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रश्नच नव्हता उत्पत्तीविषयी, या प्रारंभाविषयी. क्वेश्चन कुठेच तुम्हाला जुन्या काळात लोक प्रश्न करतात असं दिसणार नाही. देवच त्यांना प्रश्न करतो, उलट होतास का तुम्ही केलं त्यावेळेला, मी पाया घातला तेव्हा तू होतास का, तुम्ही हे केलं तेव्हा तू होतास, असं देव प्रश्न विचारतो. माणूस अनुत्तरित होतो. असं जुन्या काळात तुम्हाला खूप ठिकाणी दिसेल. आणि असं म्हणून देवा लोकांची हे करतो, काय करतो, त्याला त्याच्या उच्चतेची तो जाणीव करून देताना आपल्याला दिसतो. अनादि म्हणजे इटर्निटी, म्हणजे बिफोर क्रिएशन. आणि अनादि कालापासून अनंत कालापर्यंत. अनंत म्हणजे एव्हरलास्टिंग टू एव्हरलास्टिंग, अल्फा ओमेगा. ओमेगा म्हणजे एव्हरलास्टिंग आणि अल्फा म्हणजे बिफोर द बिगिनिंग. तर आता 92 झालं. पुढे काय वाचलं आपण? हा, ते झालं, आपण वचन वाचलं. हा, अनादि कालापासून तू आहेस ते वाचलं. हा, या 2 वचनावरून देवाच्या अस्तित्वाबद्दल काय समजतं? तर सध्या जे दिसतं त्यावर सभुवार नजर टाका. उत्पत्तीपूर्वी हे काहीच नव्हतं. तर खालच्या यादीत तुम्ही पाहिल्यावर असं दिसेल, 6व्या दिवशी माणूस व प्राणी झाले. त्याच्या आधी काय आलं? पक्षी आले, जलचर आले. त्याच्या आधी काय आलं? सूर्यचंद्र तारे. त्याच्या आधी काय आलं? भूमी आली. त्याच्यानंतर काय आलं? आधी काय आलं? आकाश आलं आणि अंतराळ निर्माण झालं. त्याच्या आधी काय आलं? देवाचा प्रकाश आला. बरोबर. आणि मग पुढे देव निर्मितीचा भाग नसून तिच्यापेक्षा निराळा आणि स्वतंत्र आहे. आता हे एक लक्षात ठेवायचं, प्रकाश हे रूपक, प्रकाश हे प्रत्यक्ष देव तर आहेच आहे आणि पापासाठी ते रूपक वापरलेले. आणि अंधकार हा आहेच आहे, कारण देवाने पहिल्याच दिवशी ते वेगळे केले, प्रकाश आणि अंधार. आणि अंधार हे रूपक वापरलेले कशासाठी? पापासाठी. सिमिली वापरली, हे लक्षात ठेवायचं. अंधार ही सिमिली पापासाठी वापरलेली आहे, प्रकाश ही सिमिली आपल्या आध्यात्मिक प्रकाशासाठी वापरलेली आहे. पण ऍक्च्युअली प्रकाश देव स्वतः आहे, पण देवाठाई अंधार नाही. म्हणून देवाठाई पाप नाही, देवाठाई अंधार नाही. म्हणून अंधाराला उपमा कशाची दिलेली? पापाची. पापाला अंधाराची उपमा दिली. तर उपमा यावरून अंधार लक्षात ठेवा, मग तुम्हाला बरचसं काही क्लिअर होईल. पुढं काही देव निर्मितीचा भाग नसून तिच्यापेक्षा निराळा आहे, हे तुम्हाला आता कळलं. तर इथं काही धर्मामध्ये देव सर्व प्राणी मात्रात आहे, तसंच सर्व वस्तू मात्रात आहे असं सांगतात. प्राणी मात्रात पण आहे आणि वस्तू मात्रात पण. ते म्हणतात गायीमध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणतात. असं काही एखाद्या प्राण्यामध्ये देव आहे असं होत नाही. आमचा देव सर्व पृथ्वी व्यापून आहे याचा अर्थ तो त्या निर्मितीत शिरून बसलाय असं नाही. ती तर त्याच्या हातची कृती आहे, ती त्याच्या हस्तकृती आहे. त्या हस्तकृतीच्या अवतीभोवती सर्वत्र त्याचं सान्निध्य आहे. पण म्हणून ती वस्तू त्याच्यामध्ये देव वस्तू आणि त्याच्यात देव बसलाय असली कल्पना आपल्यामध्ये नाही. आता तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये त्रेदेव वस्तू, हे काय आहे? ते आध्यात्मिक वास्तव्य आपण देवाचं अनुभवतो. जो देव सर्व पृथ्वी चराचरामध्ये व्यापून आहे, त्या देवाला आम्ही ओळखल्यावर त्याचं आध्यात्मिक सान्निध्य आपल्या अंतःकरणात आपल्याला जाणवतो, अनुभव येतो. हा फक्त विश्वासी जनांना येणारा अनुभव. हा अनुभव घेणारे सजीव व्यक्ती मानव प्राणी आहे. प्राण्याला नाही हे त्यांना, कारण देवाच्या स्वरूपाचं उत्पन्न केलेलं नाही. सृष्टीला, झाडांना आणि प्राण्यांना त्यांना देवाच्या स्वरूपाचं उत्पन्न केलं नाही. म्हणून हा आध्यात्मिक अनुभव त्यांना येत नाही. हा आध्यात्मिक अनुभव कोणाला येतो? फक्त विश्वासी जनांना येतो. त्रेक देव आमच्या ठाई वसतो. तो काही झाडात वसत नाही, तो दगडात वसत नाही, तो माणसात वसत नाही,
अविश्वास माणसात वसत नाही, तो जनावरात वसत नाही, तो पक्षात वसत नाही. आणि त्यांना आत्माने आपल्यासारखा जो देवाला जाणतो असा, ते देवाला जरूर ओळखतात, पण त्यांना आपल्यासारखी जाणीव नाहीये, आपल्यासारखी आध्यात्मिक जाणीव नाहीये की देवाचे गुण ओळखावे वगैरे, हे नाही. कारण त्यांना त्या प्रतिमेचं उत्पन्नच नाही केले. ते देवाची स्तुती पण करतात. प्राणी मात्र देवाची स्तुती करतात. सृष्टी देवाची स्तुती करते. सूर्यचंद्र तारे नक्षत्र देवाची स्तुती करतात. समुद्र आपला गाज वाजवून देवाची स्तुती करतो. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भाषेत बोलतात आणि म्हणून ते ऐकतात पण त्याचं. येशू म्हटला समुद्राला शांत हो, तर गप्प झाला. त्याची भाषा देवाला कळते. म्हणून म्हटलेले त्याची काय 19 स्तोत्रात नाही का म्हटलेले की बघूया आपण, मला पटकन आठवत नाही कुठून सुरू करू ते. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते, वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा शब्द दिगंतरी पोहोचतो. याच्यावर आपण बरंच काही पाहिलं. म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीला त्याचा ती त्यांच्या भाषेमध्ये त्याला ओळखते, मदत पण करते कार्यामध्ये. आपण म्हणतो, मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं, तो वायूचा वापर कसा करून घेतला. त्याच्या सुवार्थ सांगण्याच्या काळाला आवाज गेला सगळीकडं, योहानाचा आवाज त्यांनी पाठवला सगळीकडं, वापर करून घेतला तो येशूनी त्यावेळेला की मी आलोय, आता माझं काम सुरू होणार आहे, आता योहान गाजवायला लागला, बघा माझ्या मागून येणारा दाखवतो तुम्हाला. आता त्याच्यासाठी ते सगळं घडलं. त्याचे एवढे चमत्कार घडले, ते सगळे बारकाईने दिले नाही. आपण विचार करू तसे आपल्याला ते कळतात की असे झाले म्हणून. तर मला म्हणायचं म्हणजे त्यांची जी स्तुतीची काय म्हणायची कॅटेगरी ती वेगळी आहे. त्यांना पाप नाही ना कळत, पण त्यांना पाप नाही कळत, त्यांना शिस्त नाही कळत. म्हणून माणसाला काय म्हटलेले, माणूस कधी कधी काय तू पशुतुल्य आहे. स्वतः दावीद राजा 73व्या स्तोत्रात म्हणतो की मी पशुतुल्य आहे. मग माणूस पशुतुल्य स्वतःला केव्हा म्हणतो, जेव्हा तो देवाला ओळखत नाही, असा वेळासारखा वागतो, त्यावेळेला तो स्वतःला काय म्हणतो, पशुतुल्य म्हणतो. हे कोणाला कळतं, विश्वासणाऱ्या व्यक्तीला कळतं, देवाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला. पशुतुल्य का म्हणतो माणूस स्वतःला, का पशुशी तुलना करतो, कारण पशुला डिसिप्लिन कळत नाही, पशुला बरं वाईट कळत नाही. आपण आता मालक तुम्हाला खूप वेळा आपण चांगलं काहीतरी करायला जातो त्या पशुला, आणि त्याला वाटतं काहीतरी आपल्याला वाईटच करायला आला, माझं बाळच पळवायला आला, म्हणून ते काय करतं, चावा घ्यायला बघतं. मांजर नाही का, तिला नाही आवडत आपल्या बाळांना त्रास दिलेला. मग कुत्र्याला शिस्त लावायला लागलं आपण, तो भाव करतो आपल्या अंगावरती, नाही तर चावा घेतो कोणाचा तरी, त्याला शिस्त लावायपर्यंत कठीण जातं मग माणसाला, नाही का. म्हणजे त्यांना कळत नाही की मला हे शिस्त लावतात, हे माझ्या चांगल्यासाठी, हे नाही कळत त्यांना. आणि काही थोडेच कुत्रे जे आपल्याला शिकवतो त्यांना कळतं, बाकीचे तर बाहेरच्या जनावरांना काय कळणार आहे कोणी सांगितलं ट्रेन केल्याशिवाय, नाही का. तर असं आहे, म्हणजे त्यांना ही बुद्धीच नाहीये. पण आपल्याला देवाच्या प्रतिमेचं निर्माण केलेलं असल्यामुळं आपल्याला देवाच्या गोष्टी कळतात, आत्म्याच्या गोष्टी आत्म्याला कळतात. कारण आपल्या आत्म्यामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये साधर्म्य आहे, त्याचा विवेक भाव आपल्याला दिलाय. थोडा अंश त्याचा आहे तो आपला विवेक भावाचा, बुद्धीचा, अंडरस्टँडिंगचा. त्यामुळे आपल्याला ते समजतं, ते जनावरांना नाही समजत. म्हणून जेव्हा मला पशुतुल्य वाटतं तेव्हा चांगलं म्हणा की होय मला कळतंय माझे काय होतंय देवापुढं, हे मला कळतंय. आणि मग मी या पशुतुल्य नाही वाग, म्हणजे मी देवाला काय लाव प्रभू, मला डिसिप्लिन लाव, मला डिसिप्लिन नको. म्हणून ते पशु काय करतो, रिॲक्ट करतो, मला नाही पाहिजे तुझी डिसिप्लिन. हे तो त्यात कृतीतून दाखवतो आपल्याला, त्याला कळतच नाही कारण आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून. असं जर जेव्हा आपल्या देवाची शिस्त आपण नको म्हणतो, देवाची वाणी ऐकायला नको म्हणतो, त्याची आज्ञा पाळायला आपण नको म्हणतो, तेव्हा आपल्याला काय म्हटले, पशुतुल्य म्हटले. आपण स्वतःलाच म्हटले. देव पण म्हणतो तू पशुतुल्य झालायस असं म्हणतो काही वेळ. बरेच पशुतुल्य ह्याच्यात पहा, डिक्शनरीमध्ये काढा, ह्याच्यात बायबल डिक्शनरीमध्ये काढा, कन्कॉर्डन्स मध्ये कोणती वचनं पशुतुल्य म्हटलेली ती काढा. त्याच्यामध्ये प्रत्येक वचन वेगळं वेगळं काहीतरी शेड तुम्हाला दाखवल आणि मग तुम्हाला कळेल पशुतुल्य काय आहे त्याचा अर्थ. नबुकदनेस्सर राजा गर्वाने भरला, तेव्हा देखील परमेश्वराने त्याला नुसतं सांगितलं नाही तू पशुतुल्य वागतोयस, पण त्याला पशु करून टाकलं. 7 वर्ष तो जनावर म्हणून उघडा रानात फिरत होता, गवत खात होता माणूस असो. आणि मग जेव्हा त्याची बुद्धी जागेवर आली, तो म्हणतो ना बुद्धी माझी जागी झाली, म्हणजे तो बुद्धी काम करत नव्हती त्याची, ती जागेवर आणली देवानीच. केव्हा,
जेव्हा तो म्हणाला, हो देवा, आता मी खरंच म्हणतो की तूच सर्वभौम देव आहेस. नाहीतर हे सगळे जे साम्राज्याचे जे 7 साम्राज्य तुम्हाला 6 साम्राज्य सांगली ना, ते सगळे राजे सम्राट जे होऊन गेले ते सगळे स्वतःला देव म्हणणारे, स्वतःच्या मूर्त्या करून लोकांना भजायला लावणारे होते, असलेले होते ते लोक. तर त्याच्यात नबुकदनेस्सराचं तारण व्हायला त्याच्या जीवनात कोणाला पाठवलं? दानिएलाला पाठवलं. आणि म्हणून त्याला कळली त्याची अवस्था. त्याचं स्वतःचं तारण झालं, पण तो अख्ख्या राष्ट्राला त्या देवाविषयी सांगून प्रभूकडे नाही वळवू शकला. कळलं? म्हणून पुढं काम करायला देवानी कोणाला ठेवलं? दानिएलालाच ठेवलं. त्या कोणाची, या इस्रायल राष्ट्राची सुटका करायला वगैरे सगळं. पण म्हणजे देवाच्या योजना पण आपल्याला कळू शकतात. देवाची योजना काय आहे हे पूर्णपणे त्या सृष्टीला नाही कळू शकत, पण तिला एवढं कळू शकतं की मी आता पूर्वी होतो तसा नाहीये. म्हणजे ही पृथ्वी आदामापूर्वी कशी होती? एकदम पवित्र होती. कुणी जनावर एकमेकाला मारत नव्हते. काय म्हणायचं, मरण हा प्रकारच नव्हता ना, कारण त्यामुळे मारणं नव्हतं, वध करणं नव्हतं, एकमेकाला खाणं, हे सगळेच कसे होते? व्हेजिटेरियन होते सगळेच, आहे की नाही? जेव्हा पाप आलं तेव्हा सगळे क्रोधविष्ट बनले आणि मग एकमेकाला खाणारे झाले, काय काय झाले नंतर आले. त्या काळामध्ये मरणच नसल्यामुळे वधणार कसं? कोण कोणाला मारणार? मरणच नव्हतं. कारण असले घाणेरडे विचार असलेले, मारायचं म्हणून खायचं ही प्रकारच नव्हता. सगळे व्हेजिटेरियन होते. आणि हे पाप आल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. मग त्यांना आता काय कळतं? अरे बापरे, आपल्याला सृष्टी कळते ना, आपण वाचतो, स्पष्ट वाचतो. रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये सृष्टी रडते, कणते, आपली सुटका व्हावी आणि ती म्हणते, ती कशामुळे कणते? तर ह्या पाप करणाऱ्या लोकांच्या मुळे ती अधीन झालेली आहे या पापाच्या, म्हणून ती कणते. प्रभू मला सोडव ना, पूर्वी मी किती आनंदात होते त्या एदेन बागेमध्ये, तसं मला कर ना, म्हणून ती कणते, रडते. म्हणजे या जनावरांना पण माहितीये केव्हा तरी एकदा आमचं पण काय होणार आहे, या सगळ्यातून सुटका होणार, एवढं माहिती आहे त्यांना. पण त्यांना हे कशी होणार आहे, तारणाचा मार्ग, आपण देवाला स्वीकार, हे असलं सगळं त्यांना काही नाही माहिती. म्हणून ते मरतात तर मातीला जातात. ते आपल्यासाठी फक्त आनंदासाठी देवाने निर्माण केलेली आहेत. तिसऱ्या अध्यायात प्रश्न आहे आमचा. हा, पाप जेव्हा मानवाने देवाची आज्ञा मोडली तेव्हा पाप आलं ना. तेव्हा आज्ञा मोडली तेव्हा पाप. म्हणजे आपण मानव आहे ना, तो त्याच्या स्वेच्छेचार्याचा असा वापर करतो आणि मग त्याच्यामुळे त्याच्या हातून पाप घडतं. त्या पापामुळं सैतानाने जेव्हा शाप दिला तेव्हा प्रभू म्हणाला, त्या वनचरांपेक्षा तू अधिक शापित आहेस असं म्हटलं. म्हणजे हे बोलताना त्यांनी वनचरांना पण त्याच्यामुळे शाप आला, भूमीला शाप आला, भूमीला आला काटेकुसळी देशील म्हटला, ती मग अशा रीतीने तो शाप असाच सर्वांना भूचरावर भूमीवर जे राहतात त्या सर्वांपर्यंत पोहोचला, आपल्यापर्यंत पण पोहोचला. हे इतकं भयानक एक आज्ञा मोडण्याचा परिणाम आहे. हा, पण त्यांना माहिती आहे की आम्हाला सोडवणारा हा येणार आहे, आणि म्हणून ते सोडवण्याची कोणाची वाट बघतात? आपली. की ती काय सृष्टी काय म्हणते? प्रभू, देवपुत्रांची कधी तू करशील सुटका? म्हणजे माझ्यामधून देवपुत्र म्हणजे आम्ही तारण पावलेले लोक कधी पुनरुत्थित होऊन माझ्यातून बाहेर पडतील? तो दिवस आमचा कशाचा आहे? सुटकेचा दिवस आहे. म्हणजे आमचं पुनरुत्थान होईल तेव्हा त्याचं येणं होईल आणि मग सगळी पृथ्वी नवीन होईल आणि मग ती आमच्यासाठी वाट बघतो. प्रभू, आम्ही तुझी कधी येईल? म्हणजे तिला आपलं पुनरुत्थान होणार हे पण माहिती आहे, कारण ती पूर्वी होती ना, पूर्वी व्यवस्थित होती, पवित्र अवस्थेत होती, तिला सगळं माहिती आहे तेव्हाच. त्यांच्या भाषेत देवानी त्यांना काय सांगितलं आपल्याला नाही माहिती, आपल्याला नाही कळत ती भाषा, पण त्यांना माहिती आहे हे आपल्याला त्या वचनावरून कळतं. पण त्यांना जेवढं माहिती आहे त्याला मर्यादा आहे. आपल्याला जे माहिती आहे ते फार अमर्याद आहे, कारण आपल्याला कोणाच्या प्रतिमेचं केलं? देवाच्या, देवदूतांपेक्षा किंचित कमी केलं. आणि कोणासाठी प्रभू मेला? आमच्याच सुटकेसाठी मेला, पण आमची सुटका झाल्याशिवाय त्यांची सुटका नाही, हे लक्षात ठेवा. बर, पुढे जाऊया आपण. देवाने काळ निर्माण केला म्हणून तो त्याला बांधलेला आहे का? आपण काळाचं मापन कसं करतो? देवाने काळ निर्माण केले म्हणून आपण म्हणून तो त्या काळाला बांधलेला आहे का? नाही. काळ कोण आहे? त्याची निर्मिती. काळ म्हणजे काय? दिवस, रात्र, आठवडे, ऋतू, मोसम, वर्ष, मग लीप इयर, ह्याला सगळं काय म्हणायचं? काळ. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 100 वर्ष, सहस्त्र वर्ष, दशसहस्त्र वर्ष, ह्याला काळ म्हणायचं. आणि
तर हा काळ त्याचा निर्माता तो आहे. त्या काळाला काळाच्या तो अधीन नाही, कारण तो काळ त्याच्या अधीन आहे. कारण तो काळ आपण मोजतो कशावरून? आपण काळ मोजतो तो दिवस, रात्र, आठवडा, वर्ष, महिने, याच्यावरून काळ मोजतो. आणि म्हणून आपल्याला तो त्या दृष्टीने आपण काळ मोजतो. देवाला तो अनंत काळ आहे म्हटल्यानंतर त्याला नाही ना ते काहीच लागू नाही पडत, हे लक्षात ठेवा आपण. म्हणून काळाचं मापन आपण करतो आपल्यासाठी. त्याला मात्र आपल्या काळाचं मापन माहितीये. त्याला आपल्या काळाचं मापन निर्मिती केली ना त्याने आपली. कॅलेंडर त्याला सगळं माहितीये. इत्थंभूत तारखा त्याला सगळ्या कळू शकतात. जे आता काळाचं वेळेचं मापन आपण करतो तसं उत्पत्तीपूर्वी नव्हतं. कारण या गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या. आपण ज्यांनी मापन करतो त्या मापनाच्या गोष्टी तेव्हा निर्माणच केल्या नव्हत्या. म्हणून त्याला मापन हा प्रकार तेव्हा नव्हता, उत्पत्तीपूर्वी नव्हता. म्हणून त्याला पूर्वीचा अनंत काळ किंवा पूर्वज्ञान असं म्हटलेले, किंवा उत्पत्तीपूर्वी असं म्हटलेले, किंवा आणखी एक शब्द आहे त्याच्या स्वसंकल्पापूर्वी, स्वसंकल्प केला तेव्हा असं पण म्हटलेलं. ते पूर्वीच्या काळाविषयी. पूर्वज्ञान म्हणजे त्याला उत्पत्ती पूर्वीच त्याला काही जे माहिती होतं ते ज्ञान. ते आता कळेल, मी तुम्हाला सांगेन, त्याचा खास आपण अभ्यास करणार आहे आज. मग ते उत्पत्तीमध्ये आणि मग दिवस झाला आणि मग रात्र झाली, म्हणजे देवाने तेव्हाच मापन दिलं होतं, हाऊ टू मेजर द टाइम फॉर अस. ते मापन दिलं आणि मग नंतर त्या सगळ्या मापनाचे बारकावे आहेत ना ते चौथ्या दिवशी सुरू झाले. जलचक्र वगैरे सगळं सुरू करून मग त्याच्यावरून कसं मोजायचं ते चौथ्या दिवशी सुरू झालं. जेव्हा सूर्य आणि चंद्राला ते नेमलं ते त्याच्यासाठी नेमलं की ते सगळं काय सोलर सिस्टीम जे ती व्यवस्थित चालावी आणि त्याच्यावरून त्याची गणना व्हावी. मग ती बरोबर त्या गणनेप्रमाणे ती सोलर सिस्टीम सगळी त्याप्रमाणे काय होते, परिभ्रमण करते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि मग ती शिवाय सूर्याभोवती पण फिरते, सूर्य स्वतःभोवती पण फिरतो. हे सगळं जे प्रकार आहे हे सगळं त्या दिवशी केलं म्हणून हे मोसम बिसम सगळे हे घडतात. आणि हे नियम लावून दिले त्या दिवशी, ते नियम लावून दिले देवाने सगळ्या सृष्टीला. आता कारण या गोष्टी तेव्हा अस्तित्वात नव्हत्या, पण देव मात्र उपस्थित होता. कारण त्याला वेळेचं बंधन नाही. देव हा अनंतकालिक आहे. तो नेहमी होता, नेहमीच आहे आणि नेहमीच असणार. त्याला सगळाच काळ चालू काळच आहे, फक्त चालू काळ आहे. देव केव्हा जन्मला असा कोणी प्रश्न विचारला तर त्याला आरंभच नव्हता. बाकी सगळ्यांना सुरुवात आहे पण देवाला सुरुवात नाही. देव किती काळ अस्तित्वात आहे? सदा सर्व काळ, कारण तो उत्पत्तीपूर्वी आहे. एवढंच आपल्याला त्याने एवढं जेवढं सांगितलं तेवढंच आपण बोलतो. सगळ्या बायबलमध्येच आपल्याला काय सांगितलेलं दिसेल की तो सर्व काळ आहे, सदा सर्व काळ आहे, तो अस्तित्वात आहे, तो अल्फा ओमेगा आहे, तो आरंभ शेवट आहे. असे अनेक शब्दांनी त्याचं वर्णन केलेलं आहे अस्तित्वाचं. म्हणून तो उत्पत्तीपूर्वी आहे, त्यामुळं काळापासून तो स्वतंत्र आणि निराळा आहे. काळापासून सुद्धा तो स्वतंत्र आणि निराळा आहे. काळाचं त्याला बंधन नाही. आपण त्याला बंधन घालू शकत नाही, आपल्या बंधनात त्याला आणू शकत नाही काळाच्या. काळ त्याच्या ठायी सुरू झाला. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि त्याने उत्पन्न केली त्या पहिल्या दिवशीच त्याने प्रकाशाला दिवस म्हटलं, अंधाराला रात्र म्हटलं. याच्यामध्येच काळ सुरू झाला, त्याच्यामध्ये सुरू झाला देवामध्ये. तो सतत देव कुठून आला? काळ त्याच्या ठायी सुरू झाला व त्याच्या ठायी संपणार. कुठला? पृथ्वीचा काळ. आणि अनंत काळ संपणारच नाही, का त्याच्यानंतर तो आहेच. आणि त्या अनंत काळात कोण असणार? आपण असणार. कळलं? म्हणून काळ फक्त आपल्या पुढच्या, त्याचाही शेवट होणार आहे. कारण तिथं दिवस रात्र नसणार, सदैव प्रकाश, देवाचा प्रकाशच असणार असं म्हटलेलं आहे तिथं. दिवस रात्र नसणार म्हटल्यानंतर समुद्र कशाला पाहिजे? आणि पुष्प काय म्हणतात मावळती आणि उगवती कशाला पाहिजे? काय नाही, म्हणून नाही. पुढं तो सतत आहे. तो कुठून आला? तो सतत आहेच. सतत असत आला आहे, असत पाहिजे शक्यता, सतत असत आला आहे. देव स्वयंभू आहे. स्वयंभू आहे म्हणजे तो स्वतःच स्वतः आहे. आणि तो स्वतः आहे म्हणजे आहे.
त्याला कोणी निर्माण केले तर स्वयंभू आहे. आणि हा स्वयंभू शब्द सर्वमान्य आहे जगामध्ये. हिंदू लोक पण स्वयंभू शब्द वापरतात, कोणी पण स्वयंभू शब्द वापरतात देवासाठी. ही कल्पना कोणालाच अमान्य नाही. स्वयंभू आहे ह्या, देव स्वयंभू आहे. उत्पत्तीपूर्वी देव हजर आहे, तो स्वतःहून तेथे उपस्थित आहे. त्याचे आई वडील कोण होते असं कोणी प्रश्न केला तर देवाला कोणी निर्माण केलं नाही. यशोदा कोणाच्या तरी कुशणाची आई आहे, त्यांना सगळ्यांना आई बाप कोणी. आमच्या देवाला असायचीच गरज नाही. त्यांनी स्वतःच दावा करतो, तो स्वतःच दावा करतो की मी एकच देव आहे. मी पृथ्वी व सर्व निर्माण झाले त्यापूर्वीपासून मी आहे. अब्राहमापूर्वी पण मी आहे असं येशू म्हणतो. अब्राहम पूर्वी आहे म्हणजे तुम्ही अब्राहमाला सर्वश्रेष्ठ संतान म्हणताना इस्रायलाचं, मग त्यांच्या पण पूर्वी मी आहे असं म्हणताना येशू त्याच्याही मागण येतो, त्यांना या आदामाच्याही मागण येतो. मग त्यांना अशा रीतीनं तो सतत आहे. तो सर्व स्वतःहून तेथे उपस्थित आहे. सर्व उत्पत्तीपूर्वी देव हजर आहे, म्हणून त्याने ते निर्माण केलेले. त्याचे आई वडील कोण होते? देवाला कोणी निर्माण केले नाही. ते आपल्यासाठी आहे, कारण आई वडील असल्याशिवाय आपण निर्माण होऊ शकत नाही. देवाला तसं काही नाही. देवाशिवाय काहीच निर्माण होऊ शकत नाही. तो सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. आणि आपण पाहिलं देवाचं रूप पाहण्याचा प्रयत्न केला आपण जेव्हा देवाविषयी पाहत होतो तेव्हा, की त्याचं सान्निध्य एवढं आहे की आपण ते वाचलं. यशामध्ये काय म्हणलं, त्याच्या सोग्याने मंदिर भरून गेलं. सोगा म्हणजे नुसतं झग्याचं टोक, त्याने मंदिर भरून गेलं होतं. आणि आपल्यासाठी वचन आहे की पृथ्वी हे त्याचं पादासन आहे आणि स्वर्ग त्याचं सिंहासन आहे. म्हणजे तो बसतो तर त्याचे पाय पृथ्वीवर टेकतात. म्हणजे तो किती भव्य असेल, कारण तो आत्मा आहे. आणि मग आपण हेही पाहिलं, त्याला नेत्र आहेत. आता येईल त्या याच्यामध्ये पुढे येईल पहा. देवाशिवाय काहीच निर्माण होऊ शकत नाही. तो सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. फक्त वाईटाचं उगमस्थान नाही, तर सर्व चांगल्या गोष्टींचं उगमस्थान आहे. जे काही वाईट झालंय ते सर्व आपल्या पापामुळे झालंय. आता तुम्ही म्हणाल वाईट, मग देवाने ते नाही का ते झाड निर्माण केलं, मग ते नाही का त्याच्यामुळे पाप आलं, त्याचं तो फळ खाल्लं म्हणून आलं. त्या झाडात काय नव्हतं, त्या झाडात पाप नव्हतं, त्या फळात पाप नव्हतं. पाप कुठं होतं? स्वइच्छेनं आज्ञा म्हणणं हे पाप होतं. त्या झाडामुळे काही नाही झालं, त्या फळामुळे काही नाही झालं. माणसाने कृती केली म्हणून ते झालं. आपणच कारण आहोत, समजलं? म्हणजे आपल्या स्वेच्छा, आपली निवड, आपला चॉईस, आपल्याला आलेला मोह, आपल्याला ज्ञान जे देवाने त्याचं दिलं होतं ते तिथं लागूच नाही केलं आपण, म्हणून ते तसं झालं. त्याची मदत पण तेव्हा नाही घेतली, त्याला हाक पण तेव्हा नाही मारली, ही आपली चूक. त्या झाड काय नाही, तो सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. आता तसं त्या अंधारात काही नाही, लक्षात ठेवा. तो अंधार पण त्या अंधारात पाप नाही. त्याला पापाची फक्त उपमा म्हणून वापरलेले आहे, हे लक्षात ठेवायचं. देवाशिवाय काहीच निर्माण होऊ शकत नाही. तो सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. म्हणूनच म्हटलेले ते त्याने निर्माण केलं, त्याचा शेवट पण तोच करणार. त्याला कोणाची गरज नाही. तो सर्वज्ञानी आहे आणि तो स्वयंभू आहे. इर्मया 10:12 वचन वाचा बरं. इर्मया 10:12. त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले. तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो. तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाटे इतके लोट वर चढवितो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भंडारातून वायू बाहेर काढतो. असा आपला हा देवबाप आहे आणि ते त्याचं ते वर्णन केलेले. पुढे जाऊया. कसं याचं उत्तर सूचित करायला एक चित्र. आता इथं संपूर्ण निर्मिती वर्तुळ दाखवायला पाहिजे, त्याच्यात ते आलंच नाही प्रिंटिंग मध्ये. हे नाही आणि त्याच्यामुळे संपूर्ण निर्मिती शब्द आज जातो. ह्याच्या भोवती असा गोल करायला पाहिजे. ही संपूर्ण निर्मिती अशी एका वर्तुळात येईल. त्याने जे काही निर्माण केलं तर सगळं त्या वर्तुळात येईल. हे त्याने निर्माण केलं ते आपण सगळे सगळं सोलर सिस्टम, अमुक तमुक, आकाशगंगा, कितीतरी असतील आकाशगंगा, कितीतरी असतील आकाश. जे काही निर्माण केलं ते सर्व आकाशे म्हटलंय. म्हणून आपल्या बुद्धीच्या पलीकडे ही सारी निर्मिती आहे. किती माहिती, किती आकाशगंगा आहे माहित नाही. जे काही निर्माण केलं ते सर्व एका वर्तुळात बसतं. त्याच्या बाहेर कोणी देव.
सर्व त्याच्यामध्ये, म्हणून त्याच्या पाठीमाग देव. आणि तो अनंत काळात आहे, त्याला काळ नाही, त्याला कोणाची गरज नाही. का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी सल्ला घ्यायला त्याला कोणाची गरज नाही. का देवा हे का माझ्या जीवनात, हे का झालं, हे असं का, ते तसं का, नाही विचारता येत आपल्याला. गरज नाही. तुला सांगतो ते होणार तुझ्या जीवनात, हे असंच होणार, यात माझं तुझ्यासाठी चांगलंच आहे. त्याची किती उदाहरणं आपण घ्यावीत ते आपल्या अनुभवावरूनच आपल्याला घेता येतील, की आपण का विचारू शकतच नाही. आता आमची 16 वर्षांची बहीण होती. आधी एक मरण्याच्या पूर्वी आधी एक आठवडा आधी ती रोज एव्हरी होम क्रुसेड मध्ये आम्ही सर्वजण फॅमिली सगळे पुष्कळ लोक होते आमच्याबरोबर, सगळे घरोघर जाऊन ट्रॅक डिस्ट्रीब्युशन करत होतो. त्या उन्हात अनात ती फिरली. ऑक्टोबरची हीट होती त्यावेळेला. ते झालं आणि आम्ही संपलं ते. तो संपून 2-4 दिवस गेले आणि मग तिचं डोकं दुखायला लागलं, खूप जड झालं आणि मग खूप ताप आला, 107 ताप आला. आणि पण त्याच्या आधी म्हणजे आम्ही तिला इंजेक्शन दिलं डोकं दुखतं म्हणून डॉक्टरकडे नेऊन. त्यांनी इथं कुठेतरी शिरेत इंजेक्शन दिलं आणि शिरेत इंजेक्शन दिलं आणि मग ती घरी आली. थोडंसं इथं थोडं टेंगुळ आल्यासारखं झालं, बाकी काही नाही. पण डोकं काही थांबेना, डोकं म्हणून काय विचारू नका, घण घालावी म्हणे, असं दुखतंय माझं डोकं म्हणत होती. पहाटे एकदम तिला भयंकर प्रकारे शिवरिंग होऊन काय झटके यायला लागले. आम्ही गोधड्या काय, आम्ही गाद्या पण घालत होतो तिच्या अंगावर, तरी तिची थंडी जात नव्हती. आणि मग शेवटी तिला दवाखान्यात टाकलं आणि तिसऱ्या दिवशी तिला 107 ताप आला आणि 107 ताप येऊन तो एकदम काही मिनिटांनी खाली आला आणि पूर्ण ती पाणी जसं सगळं भिजल्यावर काढावं ना तसं घाम आला आणि कोलॅप्स झाली आणि गेली 4 दिवसात प्रभूकडे. आम्ही किती वेळा विचारलं, मी विचारलं, कितीच विचारलं पप्पाला, पप्पा असं का, तिने किती त्या बापाकडे गेली, किती काम केलं तिने, किती प्रेम त्या बापावर, ते बापा नेलं, असं का नेलं. पप्पाने तुला का प्रश्न येतात, घरी जायचं थांबायचं नाही. हाकलून दिलं मला तिथून, थांब जा तिथं घरी, पप्पाला देवाला विचारायचं नाही, तुला विचारायचं असतं तिथं माझ्यापुढे थांबायचं नाही. हाकलून दिलं मला. रात्री आल्यावर मग मला समजून सांगितलं का विचारायचं नाही. तेव्हा खूप महान आहे, त्याला माहित नाही काय आपल्या जीवनात करायचं. शांत बस, काय देव करेल आपल्याला माहित नाही असं म्हणते. त्यांना स्वतःला तर मुळीच ते ऍक्सेप्ट होत नव्हतं, पण मला मात्र त्यांनी गप्प केलं. मग दुसऱ्या दिवशी पाठवलं, नाही म्हणत पप्पा नाही विचारणार, पण मला जाऊ द्या, मला तिच्याबरोबर राहू द्या. मग मी राहिले. सगळं दर रात्री बऱ्याच गोष्टी झाल्या, ते नाही मी आता गोष्टी सांगत, पण महत्वाची गोष्ट ही की का प्रश्न विचारायचा नाही हे मला तेव्हा शिकवलं. तेव्हापासून मी शिकले का प्रश्न का विचारायचा नाही म्हणजे नाही विचारायचं, डोक्यात बस. मला अजून पण माहित नाही. आता अभ्यास करताना मला कळलं, योगाच्या पुस्तकाचा अभ्यास केला तसं मला कळलं की त्यांनी पण का प्रश्न विचारले. आपण विचारूच नाही असं नाही, विचारले, पण आपण ज्या पद्धतीने विचारतो की देवाला कमी लेखून आमचंच तो ऐक, अशा पद्धतीचा जर प्रश्न असला तर तो चुकीचा आहे. तो इतरांना विश्वासातून काय करणारा, ढळवणारा आहे. आमचा तो देव तरी आहे, त्याला योग्य तेच तो करतो, तो अयोग्य आपलं करत नाही. इर्मियाच्या पुस्तकात सांगितलं तसं, तुझ्या अनिष्टाचं मी काहीच घडू देणार आहे, तुझे जे घडवीन ते चांगल्यासाठीच घड. मग झाल्यावर मग पप्पाला कळलं, मला शेवटच्या त्यांच्या साक्षीत आम्ही ऐकलं की त्यांना देवा विचारत होता, ह्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का, हिच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का. 3 वेळा त्याला विचारलं देवा. पण मला पण विचारतो, तू तुझ्या लेकीवर जास्त प्रीती करतोस का माझ्यावर प्रीती करतोस, दे मला ती लेक. देवबाप हे शिकवत होता की तू जे प्रिय मानतोस ना ते मला दे. मग मी अनेक पुस्तकं पण वाचली होत, किती लोकांनी आपली प्रिय प्रिय मुलं देवाला देऊन टाकली. देवबापाने मागितली, ते दे. जुळे झाले, दे. तुमचं स्टील गेलं बाळ, दे. थोडं मोठं झालं आणि बाळच नेलं, दे. तू याच्यावर प्रीती जास्त करतोस माझ्यापेक्षा, हे शिकवतो. संकट येतो तेव्हा देव मला शिकवतो की मी का प्रश्न त्याला का विचारायचं नाही. तो मला काहीतरी धडा देतो की मी कुठेतरी माझ्या जीवनात हे चुकत असते किंवा जगातल्या कुठल्या तरी गोष्टींना जास्त महत्व देत असते आणि त्यावेळेला देवाला मी बाजूला करत असे. मग देव असं आमच्याकडे पाठवतो. ते प्रत्येकाने आपल्या जीवनात शोधायचं काय झालं आणि त्याच्यातून वाईट काहीच नाही झालं आमचं. म्हणजे गेली ती देवबापाकडे, त्याला आम्ही खूप रडलो, भर झालं, कारण आम्हाला कळत नव्हतं, लहान होतो. पण देवबापाने आम्हाला फार रहस्य शिकवली त्याच्या जीवनाची. त्याची साक्ष ऐकल्यावर मग आमच्या लक्षात आले, पप्पाला देवबापा मागत होता तुझी मुलगी मला दे. आणि तिचं जीवन एवढंच. मग आम्ही एवढं शिकलो की आपलं जीवन जेवढं असतं तेवढंच असतं. ह्याच्या देवबापाने तिचं एवढंच जीवन ठेवलं होतं, तेवढे जीवन ती आपल्याला दिली, तिचा वापर केला आणि तिचं काम संपलं आणि तो तिला घेऊन गेला. हे शिकायला आम्ही वेळ घेतला, पण देवबापाने हे घडवून आणलं ना, आम्हाला शिकवलं.
म्हणून लक्षात ठेवायचं हे का घडतं आणि ती कुठे आहे, ती सुरक्षित आहे तिथं. त्याच्यानंतर पुढे माझं एक टॉपिक मध्ये बाळ गेलं, माझं पण बाळ देवापाकडे गेलं, पण ते कुठे आहे तिथं, मी तर तोंड पण नाही पाहिलं, काय पण नाही माहिती, कोणत्या किती 3 महिन्यात 2.5-3 महिन्याचा असेल, पण तो पूर्ण काय आहे, गर्भ आहे, तो जिवंत आहे, तो देवापाकडे सुखरूप आहे. देवा म्हणतो तर माझ्याकडे, मला तुला द्यायचंच नाहीये, तू मागतेस कशाला, मला तुला नाही द्यायचंय, तुला मोकळं ठेवायचंय. ही देवाची इच्छा होती. हे कळायला धडा घ्यायला उशीर लागतो, पण ते करतो देवा, ते चांगलंच करतो, वाईट काय करत नाही. आपलं ते सुखरूप आहे ना तिथं, आणि मला भेटणार आहे ना, ते मला ओळखता पण येणार आहे, तेव्हा मला सांगणार आहे ते, हे बघ हेच तुझं बाळ, ते मी मागितलं ते घे, आणि आम्ही अनंत काळ एकत्र राहणार. मग मी नाव ठेवून टाकले तिचं, विपुलता, आणि आज माझ्या नातीचं तेच नाव ठेवलं, विपुल. देवा खूप चांगलं आहे, तो आपल्यासाठी जे करतो ते सर्व चांगलं करतो, या भावनेने आपण त्याच्यावर प्रीती करणं सोडायचं नाही. कारण आपण घेऊन जरी घेतलं पवित्र गोष्ट चांगली, तरी का विचारायचं नाही, म्हणायचं की नाही देवा पाहिजे तू माझ्या चांगल्यासाठीच केलं, पण मला तू ह्याच्यातून काय शिकवतोस ते मला शिकव, आणि मला जरूर सांगू द्या, वाईट काय पण घडू दे, देव आपल्याला त्याच्या जवळ आणतो. आणि आमच्या घरात हे घडलं की देवाने अनेक असे प्रसंग आणून आम्हाला त्याच्या जवळ आणलं, आणि आज आम्ही सर्व भावंड, आमच्या घरातले एक्सटेंडेड फॅमिलीतले पण लोक प्रभूकडे खूप जवळ आलेले आहेत. हा अनुभव आम्ही घेतला, आणि ज्या गोष्टी आम्ही शिकलो त्या आमच्या जीवनामध्ये कायमच्या लिहिल्या गेल्या, आणि तसंच वागावं हे शिकलं गेलं. देवावरच प्रेम जास्त करायचं, काही प्रश्न नाही विचारायचे. त्यामुळं कसं वागावं, कसं बोलावं, कुठे सहन करावं, गप्प बसावं, असे धडे देव शिकवत गेला. एकदम काय आम्ही पवित्र नाही झालो, अगदी काय आपण अजूनही पापी करतो, अजूनही पापातच आहोत, नाही असं नाही, पण शिकवतो धडे, ते आपले कायमस्वरूपी शिकवतो. म्हणून आपण का प्रश्न न विचारणं हे आपल्यासाठी अत्यंत सुज्ञतेचं होतं. मनात आपण विचारू, पण देव आपलं समाधान करेल. कशातच? वचनात. वेळ घेऊ आपण शिकायला, पण वचनातून. का प्रश्न आपण त्याला विचारूच शकत नाही. असा अगम्य देवबाप आपला आहे, तो चूक करत नाही, हे एक लक्षात आपण ठेवायचं. तो चूक कर, त्याचे जे गुण आहेत ना, त्या विश्वसनीय आहे. तो विश्वसनीय हा गुण पाहिला ना आपण, म्हणून आपण लक्षात ठेवायचं की तो चूक करत नाही, काहीही चूक करत नाही, आणि काही घडलं तरी त्याच्यातून चांगलं, संकटात गेलं तरी त्याच्यातून कसं वाचवेल आपल्याला कळत पण नाही, असं अलगद बाहेर काढून टाकतो. म्हणून आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा, जे घडेल ते घ्यायचं. आणि आम्ही प्रश्न केला, यांच्या घरात असं का देवा पक्का एवढ्या लवकर तू नेलं पप्पाला, का नेलं? मी विचारलं, यांनी नाही विचार, मी विचार का झालं असं. नंतर विचार केला, काय माहिती, पण देवा पण सांभाळलं, एवढे दिवस सांभाळलं, यांना पण माझ्या गळ्यात मला ह्यांच्या घातलं. काय आहे देवबापाची योजना, देवबापाची. कोणाचं वाईट नाही झालं, सगळं व्यवस्थित. कोणी सांभाळलं घर, कोणी सांभाळलं. एकट्या बाईनी, कमी शिकलेल्या बाईनी, म्हणजे सर्टिफिकेटच हरवलेल्या, जिचं कुठं नोकरी मिळणार, शेवटी काहीतरी करून कसं तरी चालवलं, लवकर लेकरं कामाला लागले आणि चाललं घर आलं ना. का प्रश्न कोणाला विचारणार? आज सगळेजण स्तुती करतात देवबापाची, देवा तू आम्हाला आणलंस. सगळे प्रभू मध्ये म्हणतात देवबापा तुझी स्तुती करतो, आमचा तू वापर करून घेतो. काय विचारायचं देवाला? का त्याला का विचारू शकत नाही? पुढं का प्रश्न उत्तर सल्ला घ्यायला त्याला कोणाची गरज नाही. आम्ही कोणाच्या सल्ल्याकडे जायचं नाही. माझ्या जीवनात का आलो बघा, माझा हात बघा का झालंय, असं पुढं घडणार आहे का मला परत? कोणाला विचारायची गरज नाही. आमच्या देवबापाला सगळं माहिती. दुसरं एक लक्षात ठेवायचं, हे जे तो पण प्रश्न येऊन गेला, चंद्र तारे हे ते नाही का, त्याच्याकडं लोक जातात आणि मग ते त्याच्यावरून कुंडली बघा, अमकं बघा, ते बघा, आज अमावास्या आहे मग असं घडल, मग ते तसं आहे म्हणून ते तसं घडल, आज असला दिवस आहे, आज अशुभ आहे आणि शुभ दिन नाही आहे, मग अपशकुन आहे, शकून अपशकुन, शुभ अशुभ. आपल्यासाठी काहीच नाही, काहीच चालणार नाही. कारण का? हे ज्याच्यावरून मोजतात, मापतात, काय काय करतात, त्या सगळ्या गोष्टी कोण आहे त्याचं निर्माण करतात? देव आहे. आणि त्याचेच मी कोण आहे? मूल आहे. मग याचं काय चालणार आहे माझ्यावर पावर? वृत्तीत लावा रे, हे लावा रे, नजर काढा रे, हे तडतडा रे, आणि मिठी मिठी ओवाळा रे, हे काही करायची आपल्याला गरज नाही. का प्रश्न विचारायचीच आपण अत्यंत सुरक्षित आहोत. या सार्वकालिक देव जो आहे ना, मान सगळा व्यापून जो देव आहे तोच आमचा बाप आहे. पुढे जाऊ, एखादी गोष्ट करण्यासाठी त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. अस्तित्व राखण्यासाठी त्याला कशाचीच गरज नाही. तो स्वतःला राखतो. अन्न
पाणी, हवा यांनी राखतो नाही, त्याला गरजच नाही. पण त्यांनी पुनरुत्थित झाल्या दिवशी खाऊन दाखवलं नाही का. आपल्याला आपण काय करणार आहे, भोजन करणार आहे त्याच्यावर. हे सगळं तो आपल्याला देऊ शकतो, काही पण सुंदर सुंदर एन्जॉय करणार आपण. एक नुसतं वाक्य तुम्ही 22व्या अध्यायात वाचलं ना, सर्व राष्ट्रीय आपलं वैभव घेऊन त्याच्या पुढे येतात, असं सार्वकालिक राज्यामध्ये 22व्या अध्यायात घडणार आहे. म्हणजे काय, तारण पावलेल्या मध्ये पण राष्ट्र भारतीय राष्ट्रातले विश्वासी, हे अमेरिकेतले विश्वासी, हे त्याच्यातले विश्वास, ते आपापल्या संस्कृतीचे नाच गाणी हे ते त्याच्या स्तुतीचं सगळं करत सादरीकरण होणार. म्हणजे भरपूर एंटरटेनमेंट असणार आपल्याला, है ना. तर असं आपल्या तेव्हा खूप म्हणजे मजेशीर असणार आपलं जीवन तिथं पुढं. अस्तित्व राखायचं कशाची गरज नाही, तो स्वतःला राखतो. अन्न पाणी हवा. आणि आपण मला हे सांगताना हे म्हणायचं, आपलं भोजन होणार आहे ना तिथं, मान मेजवानी होणार आहे. तेव्हा देव एका स्थानाशी बद्ध नाही, हे खूप महत्वाचं. आपण कसं प्रवास करावा लागतो, देवाला प्रवास नाही करावा लागत. आता त्याला स्वर्गातून आपल्याला घेऊन जायला यायचं म्हणजे खूप मोठा प्रवास करायचा असं काय नाही. क्षणात तो स्वर्गात, क्षणात तो जैतुनाच्या डोंगरावरी, क्षणात तो अंतराळातील आपल्याला घेऊन जाईल, क्षणात आपल्याला तो घेऊन जाईल. काही मिनिटांच्या खेळामध्ये होऊन जाणार पटापट. त्याला काहीही काळाची गरज नाही. तो स्वतःला स्थानाशी तो बद्ध नाही, त्याला वेळ लागत नाही, प्रवास करावा लागत नाही. देवाला आपल्यासारखं शरीर नाही, तो आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी असं वचन आहे 4:24 मध्ये. झालं ते दाखव, मी बोलून झाले. 4:24 आपल्या शरीराला असलेल्या मर्यादा देवाला नाही. ते मर्यादा शब्द चुकला, मर्यादा तिकडे यावर यायला पाहिजे. हा, मर्यादा देवाला नाही. उदाहरणार्थ प्रवास करणे. देव सर्वत्र उपस्थित आहे. इर्मया 23:23 आणि 24 पहा, सर्वत्र उपस्थित आहे. म्हणजे आज तो पुण्यात आहे, माझ्याकडे आहे, आमच्या घरात आहे, त्याच वेळेला तुमच्या घरात आहे. आज माझ्या अंतःकरणात, त्याच वेळेला तुमच्या अंतःकरणात आहे. सर्व विश्वासीयांच्या अंतःकरणात. आज इथं पण आहे, त्यावेळेला अमेरिकेत पण आहे, त्यावेळेला चीन मध्ये पण आहे. आज दिवसाच्या ठिकाणी आपल्याकडे पण आहे, पलीकडच्या बाजूला रात्र आहे पृथ्वीवर, तिथं पण आहे. सर्वत्र उपस्थित आहे. बघ वाचा बरं, इर्मया 23:23-24 काय म्हटलं. परमेश्वर म्हणतो, स्वतः म्हणतो, दावा करतो देवा. बघा वाच ना. परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय. परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणास लपता येईल काय. मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. स्वतः दावा करतो. आकाश पृथ्वी सगळं व्यापून नाही का राहत, म्हणजे एकाच वेळेला तो सर्वत्र आहे. लक्षात आलं का. म्हणजे सर्व खंड त्यांनी व्यापलेले आहेत. अख्खी पृथ्वी त्यांनी व्यापली, अख्खं विश्व त्यांनी वापरे, अख्खं युनिव्हर्स त्यांनी वापरे, अगदी सगळ्या जेवढ्या म्हणून आकाशगंगा पिकाशगंगा काय त्याच्या पलीकडचं सर्व त्यांनी व्यापलेले. त्याचं अस्तित्व कुठेही आहे. इव्हन ज्या वेळेला चंद्रावर माणूस जात होता तेव्हा तिकडं पोचल्यावर सुद्धा त्यांनी काय केली, प्रार्थना केली. कारण का, देवबाप तिथं अस्तित्व होता, त्यांच्या बरोबर प्रार्थना ऐकायला. कुठेही जा तिथे देवबाप आहे. पुढं तो स्वर्गात असतो, त्याच वेळी पृथ्वीवर देखील असतो. याचा अर्थ तो सर्व प्राणी मात्रात आहे असं नाही, ते मगाशी स्पष्ट झालं. त्याच्यापासून काही गुप्त नाही. आणि याच्यासाठी आपण वचन वाचणार आहोत पुढं. त्याचे नेत्र आपल्यासारखे नाहीत, त्याला एकदम एकाच वेळी सर्व काही दिसतं. आपले नेत्राला अशा मर्यादा आहेत की असं एवढ्या ह्याच्यापर्यंत आपली जेवढी एवढ्या अशा ह्याच्यामध्ये दिसतं. आणि बारीक आपल्याला जी नजर आहे तिच्यानी बाहेर आपण गेलो तर लांबवरचा डोंगर सुद्धा आपल्याला दिसतो, है ना, क्षितिज दिसतं एकदम, है ना. म्हणजे असं अभूतपूर्व आपलं पण नेत्र आहेत. त्याच्यापेक्षा त्याचे नेत्र असे आहेत की नुसतं एकाच वेळेला एवढंच नाही दिसत, अख्खं क्षेत्र त्याला एकाच नेत्राला सर्व दिसतं. इथं मागचं दिसतं, खालचं दिसतं. आता हे मी पाहत असं मला वर करायला असं बघावं लागेल, त्याला असं बघावं नाही लागत दिशा बदलायला. त्याच वेळेला त्याला हे पण दिसतं, त्याला मागचं पण दिसतं, त्याला इथलं पण दिसतं, त्याला खालचं पण दिसतं, त्याला वरचं पण दिसतं. एवढंच नाही तर त्याला आमच्या अंतरंगातलं पण दिसतं. म्हणून आमच्या भावना पण दिसतात, त्याला आमच्या कल्पना पण दिसतात, आमच्या त्याला अंतर्यामातले विचार पण दिसतात. इतकं म्हणजे त्याला सर्वच दिसतं, आतलं बाहेरचं सर्व आणि सर्व दिशांचं, खालचं वरचं.
त्याचे नेत्र आपल्यासारखे झाले, एकाच वेळी सर्व दिसतं. त्याचे कान आपल्या कानासारखे नाहीत, आपल्या मनचे विचार त्याच्या कानी आरोळीसारखे पडतात. कान पण आमच्यासारखे अतिशय तीक्ष्ण, एवढ्या लोकांच्या पासून प्राण्यांचं सुद्धा करत बघा, मला भूक लागली ना तो पुरवेल त्यांना भक्ष. असं सर्वांच्या आरोळी त्याला पटकन कळतात आणि त्याच्याप्रमाणे तो उत्तर पण देतो. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन असं तो म्हणतो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. मी धन्यवाद केला की तो त्याच्यापर्यंत पोहोचतो. आमच्या धुपाप्रमाणे आमच्या प्रार्थना त्याच्यापर्यंत जातात. त्या तिथं धुपाप्रमाणे जात असेल, पण धूप कसा जातो? फटकत जातो, त्याच्या कानापर्यंत पोहोचतो जाऊन आपल्या प्रार्थनेचा धूप. त्याला वेळ नाही लागत पोचायला. स्तोत्र 139 7 ते 12 वाचूया. काय मस्त आहे बघा तिथं वर्णन. आपण पहिले 106 वचनं वाचली होती, पण 7 ते 10 पण भारी वचन आहेत एकदम. 139 स्तोत्र याच. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. खूप वेळा मुलांच्या मनात येतं, नाही आता घर सोडून जातात मुलं, आई वडिलांना न सांगता निघून जात, पळून जातात घरात. कुठे जायचं काय माहित नसतं, कुठेतरी जाऊन झोपतात. असं आमच्या वेळेला तर फार व्हायचं. आई वडील रागवले की गेले पळून कुठेतरी जाऊन बसायचं, मग कोणीतरी पकडून आणायचं त्यांना. असं आपण देवापासून लपू नाही शकत, कुठंच लपू नाही शकत. मी वर आकाशात चढलो तरी तू तिथे आहेस, मी अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तू तिथे आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. पुढं अंधकार मला लपवितो, अंधकार तरी मला लपवो असं जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही लपवू शकत नाही. पुढे काय म्हटलं? रात्र आणि दिवस ही दोन्ही तुला साक्षीच आहेत. पुढं काय? बरं 12 वय का ते 13 वय राहू दे ते पण पुढं वेगळंच आहे, पण आपण इथे थांबूया एवढं. तर आपण इथे पाहतो की अशा प्रकारे त्याचं काय आहे, आपण काय पाहत होतो, मुद्दा काय होता आपला, की त्याच्या समक्षतेपासून आपण कुठंच जाऊ शकतो. कुठेही गेला तरी तो तिथं आहे. म्हणून म्हटलं ना, चंद्रावर गेले तरी त्यांची प्रार्थना देवानी ऐकली आणि त्यांनी केली. ते विश्वासी होते, त्यांनी प्रार्थना केली, देवाची स्तुती केली. पहिलं स्तोत्र बोलले ते त्या ठिकाणी, 23वे स्तोत्र बोलले ते त्या ठिकाणी. देव सर्वांपेक्षा महान आहे, तो सार्वभौम आहे. आता सार्वभौम या शब्दाचा अर्थ इथं सांगितलाय मी. सार्वभौम आहे म्हणजे सर्वांचा अधिकारी, सर्वाधिकारी, सर्व मुख्य, अत्युच्च आहे. सार्वभौम याचा अर्थ लक्षात घेऊ. हा लक्षात घेण्यासाठी प्रभू या शब्दाचा अर्थ आपण पाहूया. प्रभू म्हणजे काय? प्रभू म्हणजे सामर्थ्य, मालकी, आज्ञा देण्याचा अधिकार असलेला म्हणजे प्रभू. येशूला प्रभू नाव दिलं की नाही? त्याला म्हणजे याचं काय? त्याला सामर्थ्य, मालकी आणि आज्ञा देण्याचा अधिकार म्हणजे प्रभू. आणि दुसरा अर्थ आहे प्रभू म्हणजे आपल्या प्रजेवर सत्ता असलेला. जो सत्ता चालवतो तो म्हणजे प्रभू, जो अधिकार चालवतो तो म्हणजे प्रभू, जो मालकी हक्क दाखवतो तो म्हणजे प्रभू, आणि जो आज्ञा दाखवतो तो म्हणजे प्रभू. मग या सर्व गोष्टी एकत्र केल्या तर त्याचा अर्थ सार्वभौम. हे सर्व गुण जे आहेत ते एकत्र केल्यावर त्याचा अर्थ सार्वभौम देव. सार्वभौम देव म्हणजे ज्याला मालकीचा हक्क आहे, ज्याला आज्ञा द्यायचा हक्क आहे, ज्याला अधिकार आहे आणि जो आपला सत्ता चालवतो आपल्या सामर्थ्यानं, त्याला म्हटलेले सार्वभौम. असा अर्थ सार्वभौमाचा. हे दोन्ही अर्थ एकत्र करून सार्वभौम म्हणजे आपल्या प्रजेवर सामर्थ्याने व अधिकाराने नियंत्रण ठेवून, काबूत ठेवून सत्ता चालवणारा म्हणजे सार्वभौम. आपण सगळे एकत्र म्हणूया बरोबर. सार्वभौम म्हणजे आपल्या प्रजेवर सामर्थ्याने व अधिकाराने नियंत्रण ठेवून सत्ता गाजवणारा असा आमचा देव आहे. या सार्वभौम देवाच्या हातात मी आहे म्हणजे तो माझ्यावर सत्ता गाजवतो, त्याची माझ्यावर मालकी आहे, तो मला आज्ञा देतो आणि तो माझा काय आहे? सामर्थ्य आहे. हे लक्षात घेतल्यावर सार्वभौम देवाच्या हातात मी आहे याचा खूप आपल्याला काय होतं? आनंद होतो. अर्थ कळल्यावर आपण तो अनुभव होतो तो आपला, की हा सार्वभौम देवाच्या हातात मी आहे. तो सर्व पृथ्वीवर उच्च आहे असं स्तोत्र 83:18 मध्ये म्हटलंय. काढलं कोणी?
बघ वाच. म्हणजे तू, केवळ तूच परमेश्वर या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू. हा, आता हे स्तोत्रकर्ता म्हणतो, म्हणजे जुन्या कराराच्या सर्व लोकांचा हा काय होता, विश्वास होता की हा देव काय आहे, केवळ हाच देव परमेश्वर आहे आणि याच नावाने सर्व पृथ्वीवर तो परात्पर म्हणजे सर्वांच्या वर उच्च, परात्पर म्हणजे सर्वांवर उच्च या नावाने आहे. पुढे जाऊया. तो आपल्यासारखा नाही. यिर्मया 10:6-10. यिर्मया 10:6. आपल्यासारखा नाही म्हणजे तो कसा आहे हे वचन छान आहे, आपण ते वाचूया. यिर्मया 10:6-10. यिर्मया नेहमी आले ते यिर्मया. आता हा संदेष्टा म्हणतो, त्या संदेष्टाच्या मुखात कोणी घातलं हे सर्व वचन? देवाच्या आत्म्याने घातली आणि देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो संदेष्टा लिहितो यिर्मया. काय म्हणतो? हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही. तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे. हे राष्ट्राच्या राजा, तुला कोण भिणार नाही. हे तुला समजते. राष्ट्रातील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्या समान कोणीच नाही. 10 पर्यंत आहे ना, ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत. मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्टरूप. पुढं 10 पर्यंत. तार्शिशाहून आणलेले रुपयाचे पत्रे व उफाजचे सोने यांचे कारागिरीने केलेले सोन्याच्या हाताने घडलेले काम त्या मूर्त्या आहेत. त्यांना निळा जांभळा पोशाख चढवतात. त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हाताचे काम आहे. तरी परमेश्वर सत्य देव आहे. तो जिवंत देव आहे, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते. त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. आता त्यांनी थोडं आवरून धरले. कृपेच्या काळात आपण आहोत. लगेच देवबाप हे सगळे गुण दाखवत नाही. हा कृपेचा काळ संपेल आणि मग राष्ट्रांना ते कंपायमान व्हायची वेळ आहे. न्यायाची वेळ लवकर येऊन ठेपलेली आहे, ते पाहतील. त्यांना का देवाने ही वेळ ठेवली? कृपेचा काळ म्हणजे कोणाचा काळ? मंडळीचा काळ. कृपेचा काळ म्हणजे कोणाचा काळ? देवाच्या आत्म्याचा काळ. कृपेचा काळ म्हणजे कशासाठी काळ? सुवार्तेचा काळ. कृपेचा काळ म्हणजे कशासाठी काळ? तारणाचा काळ. तारणाचा काळ कुणासाठी? सर्वांसाठी. फक्त इस्रायलांसाठी नाही, सर्वांसाठी. जो कोणी विश्वास ठेवेल त्याच्यासाठी. कारण लवकर काय येते? क्रोध येणार आहे. लवकर काय होणार आहे? कोप होणार आहे. आणि मग काय होणार आहे? अंत होणार आहे. मानव जातीचा अंत होणार आहे. एक शेवटचं राष्ट्र येणार आणि अंत होणार आहे. म्हणून याला कृपेचा काळ म्हटलेला आहे. तो थांबलेला आहे देवा आणि देत नाही. आपण प्रश्न विचारतो, अरे काय तेव्हापासून म्हणतात तेव्हा शेवटचा काळ आलाय. पेत्र तेव्हा सांगत होता तेव्हा शेवटचा काळ आलाय. तेव्हापासून म्हणतात शेवटचा काळ आलाय. शेवटचा काळ आलाय. देव का थांबलाय? तारण व्हावं म्हणून. त्याची इच्छा आहे जास्तीत जास्त लोकांचं तारण व्हावं. त्यांनी निवडलेले आहेत लोक. जितक्या काळापर्यंतचे निवडलेले तितक्या काळापर्यंत त्याची योजना ही चालूच राहणार आहे. पण मंडळीचा जो काळ आहे तो ठराविक वेळेला तो संपवणार आहे आणि मंडळीला उचलून घेणार आहे. तरी त्याचं तारणाचं काम शेवटच्या त्या राष्ट्राचं नांत होईपर्यंत चालणार आहे. त्याचं 1000 वर्षाच्या राज्यात सुद्धा तारणाचं काम चालणार आहे. तारणाचं काम चालूच असणार आहे. आपल्यासाठी ते संपणार आहे. हा आपल्यासाठी खास विदेशांसाठीचा काळ आहे. प्रेम देवाची वधू आहे. वधू आपल्याला वधू म्हटलंय. आपल्यासाठी तो वेळ दिलाय. म्हणून देवा थांबलाय. म्हणून आपण हे नाही व्हायचं. म्हणून म्हणते आपल्याला अगम्य आहे. आपल्याला त्याची बुद्धी अगम्य आहे, कळत नाही. पण त्याच्या मनात कळवळा किती आहे ते पहा. तारण व्हावं लोकांचं म्हणून चाललाय त्याचा कळवळा. आणि म्हणून तो शांत आहे. केवढं चाललंय उत्मात लोकांचा आपण पाहतो.
आणि आपल्या डोक्यात प्रश्न येतो, का असं अजून का संपत्ती देव का होत नाही, तुझा पराक्रम लवकर दाखव. आपण प्रार्थना करत राहू, प्रभू तुझा पराक्रम तू दाखव. अनेक लोकांचं तारण व्हायला आमचा वापर करून घे, तुझा आकडा लवकर पूर्ण होऊ दे, लोकांना लवकर तुझं सामर्थ्य समजू दे, असं म्हणायला आपण पण कामाला लागायला पाहिजे ना. आपल्याला दिलेले आहे काम, ते आपण लेट करतो जेवढं तेवढं प्रभूला यायला लेट होतोय ना. मग आपण पण घाई करायला पाहिजे. आपल्या जितकं लोकांचं तारण होईल त्याच्यासाठी आपल्या घरचे पहिल्यांदा गाण्याचे, राज्यामध्ये प्रभूच्या विश्वासात जवळचे जे जे माहिती आहेत त्यांना सांगायलाच पाहिजे. आपण घाईने सांगायला पाहिजे, मग प्रभू पण लवकर येईल ना. असं निवडलेलाच आकडा लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. आता ह्याच्यात देव तो आपल्यासारखा नाही. त्याने स्वतःच आपले प्रगटीकरण केल्याशिवाय आपण त्याला ओळखू शकणार नाही. देवानेच स्वतः प्रगटीकरण केल्याशिवाय आपल्याला ओळखू, म्हणून त्यानेच स्वतः त्याचं प्रगटीकरण केलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ऑलरेडी सांगितलं, जेवढं आपल्याला कळेल तेवढंच प्रगटीकरण देवानं आपल्यासाठी करून ठेवलं. बरेचसे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये राहतात ज्याची उत्तरं आपल्याला कुठं प्रश्न वाटतात देता येत नाहीत असं वाटतं, कारण जे आपल्या डोक्यात पण येणार ते कोणाच्या तरी डोक्यात येत असतं आणि म्हणून आपल्याला ती उत्तर माहित असायला पाहिजे असं वाटतं. पण प्रभू स्वतः पण शिष्यांना म्हणाला, तुमचे असतील पुष्कळ प्रश्न, पण तुम्ही आपण परत जेव्हा भेटू, मला पाहाल तुम्ही परत, तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. काही प्रश्नांची तो परत पाहिलं त्यांनी, केव्हा पुनरुत्थित झाल्यावर परत पाहिलं तेव्हा त्याच्या खूप प्रश्नांची उत्तर काय त्यांनी परत पाहिलं पुनरुत्थित प्रभूला. आपलेही प्रश्न असतील केव्हा सुटतील, आपण त्याला प्रत्यक्ष पाहू तेव्हा आपलेही प्रश्न सुटतील. समजलं? ओके. तर देवाची पूर्वयोजना, हाच तो देव. त्याची पूर्वयोजना काय होती? पहिलंच आहे इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 1 ते 14 वाचन. मला तुम्ही सांगा आता हे घ्यायचं का नाही घ्यायचं? 1 तास झाला आपला, घ्यायचं पुढं का पुढे जायचं ठेवायचं? क्वेश्चन्स मध्ये जाऊ, क्वेश्चन्स मध्ये, कारण चांगला पण चांगलं डायजेस्ट झालंय. हा पुढच्या वर्षी आता आपण क्वेश्चन्स ओपन करू. तर थँक्यू सो मच आंटी. प्रेज गॉड. देवाची स्तुती असो. देव काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्या वचनातनं हे समजून घेणं गरजेचं आहे. टाइम इज ओपन. आजचा स्टडी आपण इथेच थांबवणार आहोत. ह्याचा पुढचा जो भाग आहे देवाची पूर्व योजना, हे पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा पिकअप करू. परंतु आता विल ओपन द टाइम. प्रश्न काय असतील किंवा एखादा विचार आला असेल तर प्लीज ऑनलाईन तुम्ही पण आणि इथे जे आपण बसलो आहोत सर्वजण, एक्सप्रेस युअरसेल्फ और आस्क अ क्वेश्चन. एक मला अभ्यास द्यायचा आहे तुम्हाला. हे तुमच्याकडे धडा आलेलाच आहे, हे आपण अभ्यास करणार आहोत या पूर्व योजनेचा. पण त्याच्यात थोडंसं झाल्यावर लगेच खाली चाचणी सुरू आहे. तर त्या चाचणीचे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून आणा. त्याच्यातला इफिस्करास पत्राचा पहिला अध्याय 1 ते 14 वचनांचा अभ्यास आपण प्रत्यक्ष पुढच्या वेळेला करणार. ती आहे देवाची पूर्वयोजना. म्हणजे आपण काय शिकणार आहोत? पूर्वयोजना म्हणजे काय? तर सर्व पृथ्वी निर्माण होण्याच्या आधीच देवानी योजना आखली. ती काय आखली, ती कुणी आखली, ती कशी आखली आणि काय आखलं हे वचनच सांगते आपल्याला, ते शिकणार आहे. तर मगाशी आपण पूर्वी अल्फा जे म्हटलं ना, त्या अल्फा मधला जो देव आहे ना, त्याला दुसरा एक शब्द आहे पूर्वयोजना करणारा देव. म्हणजे त्याच्या आधी अल्फाच्या काळात ती योजना झाली, काळ सुरू होण्याच्या पूर्वी ती योजना त्यांनी ऑलरेडी करून ठेवली. त्याविषयी देवाचं वचन सांग. खूप वेळेला पूर्वयोजना, पूर्वसंकल्प असे शब्द जेव्हा येतात तेव्हा ते शब्द हे याविषयी सांगतात. बिफोर इटर्निटी किंवा काय म्हणायचं, उत्पत्ती पूर्वी असणारा देव याच्याविषयी सांगतात. काय केली त्यांनी ती योजना त्याविषयी थोडस तुम्हाला दादानी शिकवलेलं आहे. निवडीचा सिद्धांत शिकला तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्ही ती योजना शिकला. तेच सत्य आपण वेगळ्या स्वरूपाने या वचनाचा अभ्यास करून आपण उजळणी करणार म्हणा. ते ताऊन सुलाखून निघल परत तुमचं. तेच काय वेगळं सांगणार नाही, तेच तुम्हाला या वचनातून त्याची उजळणी होईल आणि पक्क होईल. ज्यांचं बुडलं असेल त्यांना ते परत कळेल. म्हणून मी त्याच्यात गायडीशी येत नाही. पुढच्या वेळेला आपण अभ्यास करू. तर तुम्ही ते ऑलरेडी अभ्यास करून आलेले असणार, कारण तुम्ही ती सगळी उत्तरं घेऊन आलेले असणार. समजलं? उत्तरं लिहून आणा आणि तुम्हाला कळेल. आणि मग मला पण शिकवताना तुम्हाला पण उत्तरं देता येतील. तुम्ही तो पॅरेग्राफ वाचत राहा, सारखा वाचा. आपण एकत्र चर्चा करू, असा तो छान अभ्यास होईल आपला. कोणाचे प्रश्न आहेत ते दादा विचारतात, विचारा प्रश्न तुमचे. ऑनलाईन वाले सगळे ऐकताय ना?
एक प्रश्न आहे. अरे इथे ना ऐकायला जाते लोक. हे अल्फा आणि ओमेगा हे काय आहे? म्हणजे जर आपण म्हणतो की देवाला कुठल्या गोष्टीची लिमिटच नाही, मग वाय आर वी डिफाइनिंग, आय मीन वाय डज ही हिमसेल्फ डिफाइन एज अल्फा आणि ओमेगा? म्हणजे तो पूर्वी आहे, पण एक बिंदू कुठेतरी आहे की जिथे त्यांनी उत्पत्ती सुरू केली ना, बरोबर ना, म्हणून त्याला काय म्हटलंय आरंभ, म्हणून त्याला म्हटलं अल्फा. मग अल्फाच्या पूर्वी म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी, आणि मग तो ते करणार म्हणजे केव्हा तरी पृथ्वीचा शेवट करणार की नाही, म्हणून त्याला म्हटलंय ओमेगा. म्हणजे ह्या काळाचा तो त्या उत्पत्तीचा जो काळ सुरू झाला, जो बिंदू, तो बिंदू संपणार आहे. जेव्हा पृथ्वी संपणार तेव्हा तिथे बिंदू संपला, तो बिंदू शेवटचा तो संपला. पण काय चालू आहे? अनंत काळ. कारण त्याच्या पूर्वी देव आहे ना, मग त्याच्या पूर्वी पुन्हा देवाचा काळ सुरू होणार, त्याच्यात मात्र आपण असणार. आलं लक्षात? तिथं त्याला आपल्याला घेऊन जायचं ही त्याची योजना आहे. फॉर अस टू अंडरस्टँड, आपल्या माइंड मध्ये फॉर एव्हरीथिंग देयर इज अ बिगिनिंग अँड देयर इज अन एंड, A to Z, right? There's always that. So for us to understand the extremes are within him. So he's beyond, right? Because the extremes are beyond within him, he speaks to us. The whole word of God is written in the way that we can understand, right? If he starts talking the whole thought process of eternity, it will go beyond our it will be exactly as Jesus says to Nicodemus. स्वर्गीय गोष्टी सांगितल्या तर तुला कळणार आहे, तुला तर नवीन जन्माचं उदाहरण देऊन तुला सांगतोय काय होणार आहे, राईट? सो अल्फा अँड ओमेगा आपला अभ्यास असा झाला होता. इट्स द बिगिनिंग अँड द एंड, द वे वी अंडरस्टँड. आवर अंडरस्टँडिंग इज ऑल विदिन द लॉर्ड्स इटर्नल स्कोप. तो इटर्नल स्कोप किती आहे? इनफायनाइट. गॉड इज इनफायनाइट, बियॉन्ड आवर कॉम्प्रिहेन्शन. सो या, दॅट्स व्हाय ही युजेस दोज वर्ड्स सो दॅट वी अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट. सुरुवात आणि शेवट जो तुम्हाला समजतो तो त्याच्यामध्ये आहे, म्हणजे परमेश्वर त्याच्यापेक्षा बाहेरचा आहे. इज बियॉन्ड दॅट. म्हणून आपल्याला त्रिकत्व आणि ते तीन असनाचे एक असनाचे कळायला जर जातं, पण वचनामध्ये ते व्यवस्थित दिसतं आपल्याला, आहे ना. तर असं जेव्हा अगम्य आहे ते आपल्याला कसं त्यांनी समजून सांगितलं. मी म्हणून तुम्हाला सांगितलं, त्याला पाण्याची उपमा नाही द्यायची, त्याला पुस्तकाची उपमा नाही द्यायची, त्रिकत्वाला कशाची बर्फाची वगैरे ती उपमा नाही द्यायची, कारण ते सगळे क्षणभंगूर गोष्टी आहेत. क्षणभंगूर गोष्टी देवाचं होतं, पण अनाधिकारीच्या देवाची तुम्ही उपमा कशी वापरू शकता? नाही सर, हे क्षणभंगूर नष्ट होणाऱ्या गोष्टी. मग देव असं नष्ट होईल का याच्या उपमा सांगितलं तर? नाही. म्हणून आपण ती उदाहरणं पण देत नाही, बसत नाही आपल्या आयुष्यात. अगम्य आहे कारण तो आपल्या बुद्धीच्या पलीकडचं. प्रश्न विचारला? हा बोला ना, कोण बोलतोय? प्रश्न विचारला कोणी? सुचित, मला प्रश्न खूप आवडला तुझा, खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे तू किती विचार करतोस हे त्याच्यातून दिसलं. एकदम चांगला प्रश्न आहे आणि उत्तर ऑलरेडी क्रॉसिताईंनी आणि अतुल दादांनी दिलेलीच आहेत, की आपल्या शब्दामध्ये देवाला आपण बांधू शकतच नाही. त्याच्यामुळं ही एक उणीवच राहते, आपल्या भाषेची उणीव ती आहे की आपल्या भाषेमध्ये देवाचं वर्णन कसं काय करणार. म्हणून त्याला अल्फा आणि ओमेगा हे खरं जर बघितलं तर हे लिमिट्स आहेत आणि तो खरा लिमिटलेस आहे. तर त्या लिमिटलेसला लिमिट्सच्या शब्दांमध्ये कसं काय सांगितलं, तर ते आपल्या भाषेचं, आपल्या ज्ञानाचं, आपल्याला जे समजू शकतं त्याचं ते लिमिट आहे. म्हणून तसं आहे. पण मला प्रश्न खूप आवडला आणि त्या क्रॉसितांनी आणि अतुल दादांनी दिलेल्या उत्तराने तुझं समाधान झालं असेल निश्चितच. थँक्यू. थँक्यू अंकल. So glad you're there as well. Nice to hear your voice, Dada. Yes, yes. Any other question? Any other point? लुसिफर स्वर्गातून खाली पाडलं, मग त्यांनी देवावर कंपॅरिझन केलं की त्याला त्यांनी इच्छा होती म्हणून त्याला देवपाने जमिनीवर टाकलं वरून. मग हे उत्पत्तीच्या पूर्वी होतं का ज्यावेळेस देवपाने ते नंतर झालं असेल? हा, तर हा प्रश्नच होता. आता ह्याच्या नंतर आपण देवदूतांचा सिद्धांत घेणार आहे, पण आता तू प्रश्न विचारलास म्हणून मी तरी पण सांगते. देवदूत सुद्धा निर्माण केलेली आहे. सगळी निर्मितीच्या वेळेलाच निर्माण केली ना, पण माणसांच्या आधी निर्माण केली. ते केव्हा केले याच्याविषयी शास्त्रात जितके काही आलेले, केव्हा नाही पण त्यांच्या उत्पत्तीविषयी जे काही आलेले ते
वचन आपण पुढच्या वेळेला अभ्यासणार आहोत. पण त्यांची उत्पत्ती केव्हा नेमकी केली हे वचनात सांगितलेलं नाही. एवढं मात्र आहे की ज्या वेळेला आकाश नक्षत्र निर्माण केली त्यावेळेला या देवदूतांनी जय जयकार केला असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्यचंद्र तारे झाले तेव्हा देवदूत होते. त्यामुळे ते त्याच्या आधी केव्हा निर्माण झाले ते मात्र निर्मितीत देवाने सांगितलेलं नाही. याचमुळं त्या दिवशी अंकलने काढलेला प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर आम्ही का दिलं नाही? कारण त्याविषयी शास्त्रच सांगत नाही काय. मग जे शास्त्र बोलत नाही ते आम्ही आमच्या कल्पनेने बोलणार नाही म्हणून आम्ही उत्तर दिलं. अंकलचा प्रश्न काय होता की तेव्हा पृथ्वी अस्ताव्यस्त होती, ती शून्य होती, मग ती कोणी शून्य केली, ती कुणी असा प्रश्न आपण विचारतो, कुणी केली काय केली? ते कोणी नव्हतंच तर कोण करणार ना? तेव्हा नव्हतं ना, उत्पत्तीपूर्वी नव्हतं तेव्हा कोणी, म्हणून कोण करणार? तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी तेव्हा नव्हते, मला माहित नाही, ते तेव्हा नव्हते, आणि देव आपल्याला सांगत नाही केव्हा नाही देवदूतांना निर्माण केलं. म्हणून मी म्हणू शकत नाही की तेव्हा पृथ्वी अस्ताव्यस्त सैतानाने केली म्हणून होती. आणि हे शिकवतात, हे बरोबर आहे, शिकवतात काय काय लोक पेंटेकॉस्टल चर्चेस मध्ये सांगतात की प्रथम सैतानाने ती अस्ताव्यस्त केली आणि म्हणून देवानी परत ती दुसरी पृथ्वी निर्माण केली म्हणून ती आताची पृथ्वी, असं काय काय लोक शिकवतात. पण त्याला शास्त्रात आधार नाही म्हणून आम्ही आमच्या कल्पनेने हे उत्तर देत नाही, हे मी स्पष्ट सांगते. त्या दिवशी पण मी हे उत्तर दिलं नाही कारण वचनच त्याच्याविषयी बोलत नाही. आम्ही काल्पनिक बोलणार नाही, त्याला वचनाचे पुरावे पाहिजे. दुसरीकडे कुठेतरी प्रभूंनी सांगितलं पाहिजे. प्रभू स्वतःच सांगत नाही तर मग आम्ही बोलणार नाही. कारण पुष्कळ वेळेला पौलाला, योहानाला आणि इतर काही संदेष्टांना देव स्वतः म्हणाला, इव्हन दानिएलाला देव म्हणाला हे लिही, आणि काही वेळेला म्हणाला हे लिहू नको, हे फक्त तू पाहिलं ते तुझ्यासाठी, हे तू लिहू नको, हे तुला समजणार नाही, हे तू लिहू नको असं सांग. म्हणजे काय काय गोष्टी देवाने स्वतः सांगू दिले नाहीयेत. त्यामुळे ज्या गोष्टी देव बोलत नाही त्या गोष्टीवर आम्ही आमच्या कल्पना सांगणार नाही. चुकीचं आम्हाला बोलायचं नाही, ते पाप पण आम्हाला करायचं नाही. कारण देवाने सांगितलं याच्यात काही भर घालू नका, काढू नका. आम्ही आमच्या विचारांची भर तुमच्या डोक्यात घालणार नाही काय पण बोलू. आता त्याच्यात थोडस पुढे आपण जाऊ. अजून वचनाच्या बाहेर आपल्याला जायचं नाहीये, परंतु डोकं काही थांबत नाही विचार करायचं. थोडा विचार जर केला याच्यामध्ये की परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, सृष्टीनंतर द पिनेकल ऑफ हिज क्रिएशन वॉज, देवाच्या सर्वात उच्च क्रिएशन काय आहे? मानव. तो कुणाच्या स्वरूपात बनवला? स्वतःच्या स्वरूपात बनवला. ओके. आता प्रश्न होता की देवदूत कधी बनले? आधी बनले, नंतर बनले, पहिल्या दिवशी बनले? ते बनले, राईट. आणि देवदूतांमध्ये गर्व चढला, पापाची सुरुवात तिथे झाली. परंतु तिथे असं म्हणलंय का देवदूताच्या मध्ये गर्व चढल्यामुळे देवदूताला उपस्थितीतनं बाहेर टाकता झालं, परंतु त्याच्या त्या गर्वामुळे सृष्टी पापमय झाली किंवा भ्रष्ट झाली म्हणले का? नाही. कारण देवदूत आणि कुत्र, मांजर आणि प्राणी ते देवाच्या स्वरूपात बनलेले नव्हते, राईट. दॅट्स फर्स्ट पॉइंट. मग दुसरी गोष्ट काय? परमेश्वराने स्व इच्छेने पूर्ण सृष्टी बनवली आणि ती सर्व सृष्टी एका क्रमाने बनवत गेला आणि मग चीफ गेस्टला बोलवलं. चीफ गेस्ट कोण आहे? परमेश्वराच्या स्वरूपात बनवलेला त्याचा स्वतःचा पुत्र. म्हणजे कोण? आदाम. नॉट जीसस ऍज पुत्र. जीसस त्यावेळेस ट्रिनिटीमध्ये त्रयी एक देव, अजून तो पुत्र म्हणून त्यांनी रोल परफॉर्म नव्हता केलेला. बट ही इज 100% गॉड. ट्रिनिटी, गॉड गॉड गॉड, होली स्पिरिट, द प्लॅनर अँड द एक्झिक्युटर, राईट. ते तीन असताना त्यांनी मनुष्य बनवला. तो मनुष्य पवित्र, विदाउट सिन होता, राईट. ते फळ खाऊ नको म्हटल्यानंतर आज संध्याकाळी कधी परमेश्वर उद्या सकाळी निघून जातोय, मला वेळ मिळतोय, मी काही खाऊन बघतोच काय, असा प्लॅन होता का आदामाचा? नव्हता. आदामाच्या पश्चात हवेला पकडून तिला झुलवण्यात आलं, फसवून त्यांच्याकडनं ते घडवून घेतलं. त्यांच्यामध्ये करोनाचा DNA इंजेक्ट करण्यात आला बाहेरनं. त्यामुळे ते काय झाले? कंटॅमिनेट झाले. दे आर कंटॅमिनेटेड, अफेक्टेड बाय द
व्हायरस ऑफ सिन. आणि तेव्हा जे त्यांनी केलं तेव्हा रोमकरास पत्र 8 मध्ये असं लिहिलेलं आहे की द वन हू पुट द अर्थ टू कर्स डिड हिट विथ होप. परमेश्वराने तेव्हा रोमकरास पत्र 8 काढा. रोम 8 रोमकरास पत्र अरे इकडे चाललंय मी खाली. The one who put the रोमकरास पत्र 8 ते कळण्याच्या आधीच. कारण आपल्यासाठी जो काय पाहिजे तुमचं परत बोला. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कट करते. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आप खुशीने नाही तर ती स्वाधीन करण्यामुळे. ती काय त्यांनी इंग्लिशचं वचन वाचलं तुम्ही फॉर द क्रिएशन वॉज सब्जेक्ट टू फ्रस्ट्रेशन नॉट बाय इट्स ओन चॉईस बट बाय द विल ऑफ द वन हू सब्जेक्टेड इट इन होप. इन होप म्हणजे काय झाले, सैतानामध्ये गर्व आला, तिथे पाप आलं. ते पाप त्याने येऊन मनुष्यात इंजेक्ट केलं. म्हणून परमेश्वर माणसाला दोष देत नाही. मॅन इज इन्फेक्टेड. म्हणून येशू ख्रिस्त क्रूसकामावर म्हणू शकतो यांना कळत नाही काय करतात, यांना क्षमा कर. बरोबर. म्हणजे काय, आता द होल इक्वेशन इज आय एम रिझनिंग, आय एम नॉट सेइंग की मी आय एम क्रिएटिंग समथिंग न्यू. ॲज अ ह्युमन बिईंग वी आर पीपल हू थिंक. हे कसं बेसिकली ते इंजेक्ट केल्यामुळे माणसाला फसवलं असल्यामुळे गॉड डझंट काउंट सिन ऑन मॅन, परंतु ही इज इन्फेक्टेड. मग इन्फेक्शनला तुम्हाला वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. तुम्ही वॅक्सिन नाही घेतलं तर तुम्ही गोना बी डाईंग सून. लवकरच मरणार आहात, कारण लवकरच श्वास फुलणार आहे, ऑक्सिजनची गरज पडणार आहे आणि करोना इज गोना गिळंकृत करून टाकणार आहे तुम्हाला. पण तुम्ही जर वॅक्सिन घेतलं, इफ यू बिलीव्ह इन जीसस, गॉड इज गोइंग टू टेक अवे दॅट व्हायरस आउट ऑफ यू. कोणता व्हायरस? पापाचा व्हायरस, जो सैतानाने इंजेक्ट करून गेला होता. ज्याप्रमाणे चांगल्या मालकाने आपल्या शेतामध्ये चांगलं धान्य पेरलं होतं, परंतु रात्री सैतानाची माणसं आले, शत्रूची माणसं आले आणि विदण पेरून गेले. तेव्हा त्याचे शेतकरी म्हणले, तू चांगलं बीज दिलं नव्हतं का आम्हाला? तो म्हणला, चांगलंच बीज दिलं होतं, माणूस चांगलाच बनवलेला होता, परंतु तो आता इन्फेक्टेड झाला आहे, म्हणून त्याची वाढ उसवर थांबा आणि मग काढा. आणि तेव्हा गवत जाळा जे विश्वास नाही धरणार, आणि जे विश्वास धरणार ते चांगलं धान्य माझ्या गोदामात आणून ठेवा. सो यू अंडरस्टँड द होल कनेक्शन हिअर. द सिन वॉज इंजेक्टेड इन अस बाय द हू. कसं आणि कसं टाकलं? हवेच्या अंधकरणात. अरे तू देवासारखी होशील. मग अंकलचा प्रश्न होता, पाप कुठून आलं? पाप त्या गर्वातनं आलं. त्या गर्वातनं येऊन ते इंजेक्ट झाल्यामुळे परमेश्वर म्हणाला की आय वॉन्ट टू नाउ वाईप आउट एव्हरीथिंग इन होप. नवीन पृथ्वी, नवीन सृष्टी मिळणार आहे त्या विश्वासणाऱ्यांना. हे सर्व पाप पूर्णपणे धुवून निघणार आहे. सो दॅट्स दी होल कोरिलेशन ऑफ इट. आलं लक्षात? म्हणजे जस्ट थोडस डायमेन्शन टू. मगाशी मी ते लिहून ठेवलं होतं की अंकाचा प्रश्न होता की पाप कुठून आलं, आणि सिन वॉज इन सेटन. सैतानामध्ये त्याच्यामध्ये होतं, त्यांनी येऊन ते इंजेक्ट केलं होतं. त्या दिवशी जर आदामाने स्वतःहून ते घेतलेलं असतं तर इतिहास वेगळा असता. आदाम निवडलेला नसता. परमेश्वराचे लोक कधी निवडलेले आहेत? अल्फाच्या आधीच. म्हणजे इन इटर्निटी गॉड हॅज प्लॅन्ड इट. वी कॅन अंडरस्टँड दॅट. म्हणून तो देव आहे, त्याला पूर्ण आम्ही कधीच ओळखू शकणार नाही. सो दॅट वॉज आय थिंक व्हेरी गुड क्वेश्चन. आणि त्याने जसं पाप केलं तसंच पाप त्याने त्या पद्धतीनेच त्यांच्याकडून करून घेतलं. तुम्ही देवासारखे होता. केलं तसंच सैतानाने जशा पद्धतीने केलं ते आपण पुढच्या वेळेला पाहणार आहे. ते देवदूतांच्या अभ्यासात पाहणार आहे. ते सगळी शास्त्र वचनं बघूनच बघणार आहे. एनी क्वेश्चन? एनी मोर? अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? सो आपण जनरली म्हणतो की सर्व देवाच्या इच्छेप्रमाणे होतं. आता फॉर एक्झाम्पल कुठली वाईट गोष्ट जर झाली तर लेट्स से कोणाला आजार वगैरे झाला
तर असं बोलण्यात येतं की प्रॉब्ली हे सैतानाचं काम आहे किंवा हे सैतानाकडून आहे किंवा the other side also says probably हे देवाचं that's a God's plan. So we know that की हे सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे होतं, जसं तुम्ही पण तुमच्या लाईफ मधले एक्झाम्पल्स देता. सो इज इट अ केस वेअर म्हणजे असं कुठे आहे का की सैतानाचा पण कुठे अशा गोष्टींमध्ये हात असतो? नाही, सैतानाचा हात म्हणजे कसं असं, योबाचं जर पुस्तक घेतलं तर सैतान दोषारोप करायला जातो आणि तिथं तो देवाला आव्हान करतो आपल्या जीवनासाठी की बघ आता हे कर, हा तुझ्यावर प्रेम करतो का बघ. असं त्याला वाईट कोणाचं करायचा अधिकार नाहीये. आपल्याला मरण आणायचा पण अधिकार त्याला नाहीये. जीव देणं, प्राण जीव देणं आणि जीव काढून घेणं हा अधिकार फक्त देवाचा आहे. त्याच्या हुकमाशिवाय ते घडत नाही. तसंच त्याच्या लोकांना म्हणा, जगामध्ये कोणाला पण काही घडावं हे देवाने अलाव केल्याशिवाय सैतान करू शकत नाही. देवाला अलाव करावं लागतं आणि तेव्हा अलाव करतो जेव्हा त्याचं गौरव होणार असेल, त्याच्यातून काहीतरी काम त्याच्यातून होणार, तेव्हा देवा अलाव करतो. आणि बाकी पुष्कळशा वाईट गोष्टी घडतात त्या आपल्याच पापाच्या परिणामामुळे घडतात. म्हणजे आता लोक देवाला ओळखत नाहीत, काय म्हणजे आपल्या देवाला ओळखत नाही, पण ते पापाचे परिणाम भोगतात ना, खूप खूप वाईट भोगतात. पण त्यांनी जर आपल्या देवबापाला ओळखलं तर ते परिणाम खूप त्यांचे काय होतील, सूद होतील, कमी होतील, खूप कळेल त्यांना आणि ते त्याचे पाय धरतील आणि देव त्याच्यातून बाहेर काढायला प्रयत्न करेल. त्याच्यासाठी तर तो आहे. मनाचे, शरीराचे, बुद्धीचे, मानसिक सगळ्या प्रकारचे आजार बरे करणारा जो देवबाप आहे त्याच्याकडे ते येत नाहीत म्हणून त्यांना तो अनुभव येत नाही. पण देवबाप आपल्या जीवनात जे येते त्याच्या परवानगीशिवाय येत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि सैतान ती आव्हानं करतो पण त्याला अधिकार नाही. जगावर त्याला अधिपत्य दिलं म्हणजे पापावर त्याला अधिपत्य दिले, पण आपल्या जीवनावर अधिपत्य त्याचं नाहीये, ते देवाचं आहे. सगळ्यांवर अधिपत्य देवाचंच आहे. तो सार्वभौम अधिकार सत्ता चालवणारा, पण त्याच्या परवानगीशिवाय घडत नाही, एवढं लक्षात. आणि द अर्थ इज कर्स्ड बिकॉज ऑफ मॅन, बापामुळे. मग आता जर आपल्या घराच्या बाजूला कचऱ्याची पेटी असेल तर घरात वास येणारच ना. सो वाईल वी आर लिव्हिंग ऑन दिस अर्थ विच इज ऑलरेडी पुट टू फ्रस्ट्रेशन. उद्या सगळे आंघोळ करू नका, दात घासू नका, जिवंत आहात तरी तोंडातनं वास येईल, तरी अंगाला वास येईल, राईट? बिकॉज वी आर डिकेइंग. मगाशी आपण म्हटलं एव्होल्युशन सेज यू आर इम्प्रूव्हिंग टू अ बेटर स्टँडर्ड, बट ऍक्च्युअली नो, एव्होल्युशन फेल्स इवन इफ यू लुक ॲट इच अदर्स फेस, बिकॉज एव्हरी डे वी हॅव टू कीप यू असं वॉश. इकडे यायच्या आधी वॉश विश करून आलो असेल आपण, चार चौघात चालू, अंगाला वास येऊ नये. अवर बॉडी इज डिकेइंग while we are still alive, right? And it decays faster when we are dead, in the sense when spirit of God goes out, the spirit that God has given us, माणसाचा आत्मा, I'm not talking about Holy Spirit, माणसाचा आत्मा जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा the body decays much faster, but before that also it's decaying, right? So the point is, when we face troubles, accidents, losses of life, it's all given effect. हे पापमय जग वावरत असल्याचे परिणाम आहेत. ह्याच्यावरती मी सैतानाचं नाव घेऊन त्याला गौरव देण्यात पण पॉइंट नाही. आय इग्नोर हिम, ही इज नॉट हॅव्हिंग एनी एक्झिस्टन्स. इट इज द विल ऑफ माय गॉड दॅट आय गो थ्रू दिस. Abraham was shocked when God called him one day and said, sacrifice तुझा मुलगा आयझक, एकुलता एक पुत्र, त्याला सॅक्रिफाईस कर. He was shocked that day. मगाशी ऐकल्याप्रमाणे, give me that what you have, because I want to see, do you, तू तुला दिलेली गोष्ट त्याच्यावर जास्त प्रीती करतोस का तू माझ्यावर जास्त प्रीती करतोस? God is all about greater glory to his name. There is nothing माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी देवापेक्षा दुसरं कोणतंही मोठं झालं, दॅट इज आयडल वर्शिप. मग माझं काम आयडल वर्शिप आहे, माझे स्वतःची लेकरं माझी आयडल वर्शिप आहेत, मी स्वतःला वेळ देतो आयडल वर्शिप आहे. मी अ बिलीव्हर शुड बी ऑलवेज अबाउट गॉड अँड हिज पोझिशन इन अवर लाईफ. सो ते हे जगात जगत असताना, ऍज जीसस सेज टू पीटर, जेव्हा पाय धुत असताना पीटर म्हणाला माझे पाय धुवू नकोस,
येशू ख्रिस्त म्हणाला तू स्वच्छ आहेस, परंतु तुझे पाय धुण्याची गरज आहे. मिनिंग व्हॉट, या जगामध्ये वावरत असताना वी विल फेस चॅलेंजेस, ट्रबल्स अँड डिफिकल्टीज, येट वी कॅनॉट गो टू गॉड अँड आस्क क्वेश्चन वाय मी. इट्स अ व्हेरी रॉंग क्वेश्चन फॉर अ बिलीव्हर. विश्वासणारा स्वतः जेव्हा म्हणतो वाय मी, तेव्हा इयोबाचा धडा आपल्याला त्याच्याकरताच दिलेला आहे. Bible has got every situation and every answer. So we cannot ask. And even if we ask, God doesn't take it against us. And He loves us. त्यांनी आपल्यावर आधीच प्रीती केली. आपल्या जन्माच्या आधीच ख्रिस्ताला पाठवून त्यांनी आपल्याला तारण प्राप्त करून दिलेलं आहे. मग आता जर मी माझ्या योगासारखा जर प्रश्न विचारला हट्ट धरून, का मी परमेश्वरा, का माझ्या आयुष्यात असं घडतंय की माझं असं झालं, yet God will not put that against you. In due time you will know the answer, because He has already loved us. What can separate us from the love of God? Paul said, nothing. 8वा अध्याय वाचा, रोमकरासपत्र 8वा अध्याय 31 ते 38 शेवटचा पॅरेग्राफ खूप छान. देवाची प्रीती आम्हाला कशामुळेच आपली ही नाही होणार, कमी नाही होणार. तर मग या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण असणार? प्रतिकूल कळलं, आपल्या विरुद्ध कोण जाणार? आमचं कोण वाईट करणार? देव आमच्या बाजूचा असलं तर. हे जर जगाला कळलं तर किती त्यांना मनाला समाधान वाटेल ना. पण आपल्या देवालाच ओळखत नाहीत ना, सांगू तरी आंधळच झालेत. पुढं, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही? आज अब्राहमाला त्याचा एक पुत्र द्यायला काय वेदना झाल्या त्या देवानी ओळखल्या, पण त्यांनी स्वतःचा पुत्र दिला ना. कसा दिला? दाखवून दिलं त्यांनी. त्याला मी मागितलं पण माझ्याकडे बघा मी दिलाय. कसा दिला तर तो भयानक आहे तिथून गेला ना. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवणार? देवच नीतिमान ठरवणार आहे. देवच नीतिमान ठरवणार आहे. तेव्हा आरोप कोण आहे? तू पाप केलं म्हणून तुला असं झालं. लोक काही बोलू दे, मला देवाने नीतिमान ठरवलं याच्यावर माझा विश्वास पाहिजे. आणि मी केलेलं पाप लगेच त्याला सांगून टाकून, प्रभू तुम्हाला नीतिमान ठरवलंच, याची पण क्षमा कर माझी, हे मी रोज म्हणायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे माझ्याकडून चुकलेलं. बस त्याच्यात आपली सगळी सुरक्षितता आहे. तर दंडात्मक करणारा कोण? जो मेला, इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला येशू ख्रिस्त, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करता आहे, तो ख्रिस्त येशू आहे. आणि तो दंडात्मक करेल का? जो माझ्यासाठी मेला तो मला दंडात्मक करेल का? तो मला शिक्षा करेल का? असे रोग बीक पाठवून त्याला गरज आहे का हे करायची? नाही. त्याला आव्हान केले जातं. तो म्हणतो बघ तू माझा आहे तो मुलगा, तू घाल करतो काय, बघ तू माझा विश्वास ठेवतो का नाही, टिकून राहणार तो मला नाही सोडणार. असा देवाचा त्याला चॅलेंज असतो. मग त्यांनी चॅलेंज केल्यावर तू बघ करून. योगाने नाही सोडलं शेवटपर्यंत देवाला. कोण हरला? तेव्हाच हरला सैतान. तसं आपल्या जीवनात आपण सैतानाला हरवून दाखवायचं. संकट येतं त्यावेळेला. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमान, नम्रता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? हे पौलाने जगून दाखवलं आपल्याला, येशूने जगून दाखवलं. देवाच्या प्रीतीने त्याला थोडा वेळ सोडलं तर केवढं आकारण केलं येशूने वधस्तंभावर. पण त्याच प्रीतीने उठवलं ना त्याला. पण त्यांनी त्यालाही तो स्वतःला ठेवायचा घ्यायचा अधिकार त्यांनी. Any other question? मला एक सांगायचंय, मगाशी खूप सुंदर ऐकलं आपण, पशुतुल्य. मत्तेकृत सुवर्तमानामध्ये पहाडाच्या संदेशातला पहिला धन्य काय आहे? जे आत्म्याने दीन ते धन्य. म्हणजे काय? द वन हू रिअलाइजेस दॅट आय एम नथिंग बिफोर गॉड. टोटल डिप्राविटी. I am spiritually dead. The one who realizes that is no more पशुतुल्य. तो आत्म्याने उठवलेला, परमेश्वराच्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये घेऊन चालत असलेला निवडलेला व्यक्ती आहे. परंतु ज्याला स्वतःच्या पापाची जाणीवच झालेली नाही, स्मार्टेस्ट पर्सन ऑन द फेस ऑफ अर्थ, सगळ्यात सुंदर दिसणारी व्यक्ती, सगळ्यात उत्कृष्ट वागणारी व्यक्ती, परंतु ख्रिस्त त्याला ठाऊक नाही, स्वतःच्या पापाची जाणीव नाही, तो व्यक्ती
पशुतुल्य. राईट. उधळ्या पुत्र पशुतुल्य वागत नव्हता, परंतु पशु बरोबर राहून डुकराची ते चारा खात बसला होता. He was made to go to that point of पशुतुल्य to realize his sin and realize की माझ्या बापाच्या घरात तर नोकर पण चांगले खात आहेत. Realizing the goodness of his father. So a sinner, when he realizes a sin inside him, he realizes there is goodness in God, the good news. So we come. Without Christ, we all in that state of Pashutulya. Physically, sometimes God shows in the practical way. Nebuchadnezzar Rajala practically दाखवून दिलं. You are Pashutulya when you are उच्च म्हणणारा की मी हे सगळं बनवलं. सैतानाच्या अंतकरणात जेव्हा ल्युसिफरच्या अंतकरणात जेव्हा गर्व चढला, तो पशुतुल्य झाला, त्याला खाली टाकून दिलं. नो प्लेस इन गॉड. सो बेसिकली तो पशुतुल्य मगाचा जो टॉपिक होता 73 स्तोत्र म्हणलं तुम्ही, 73 लक्षात ठेवू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड देर आर सम कनेक्टिंग थिंग्स की नेबुखदनेझर इज प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ पशुतुल्य आणि उधळ्या पुत्र हा दाखल्यातनं दिलेला उदाहरण पशुतुल्य. राईट. So how do we correlate? We always remember as we read and we learn to join the dots there. Okay. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 73व्या स्तोत्रामध्ये. म्हणजे याच अनुषंगाने लोक प्रश्न काय विचारतात, हा ते तेवढे दुर्जन आहे, तेवढे दुष्ट आहे, ते कसे वागतात, ते कुठले नियम पाळत नाही, सगळे अनितीची कृत्य करतात आणि ते खूप प्रॉस्पर होतात, एवढे पैसेवाले आहेत आणि एवढं सगळं त्यांच्या घरात कधी वाईट काही घडत नाही, आमच्याच घरात सारखं वाईट घडत राहतं. काही काही लोक म्हणतात आम्ही तारण झाल्यानंतरच आमच्या घरात सगळं वाईटच घडायला लागलं. हा पण प्रश्न, तुझ्या प्रश्नालाच हे अनुषंगाने मी काढला हा प्रश्न. हे प्रश्न येतात आणि याला कारण काय आहेत, उत्तरं काय आहेत त्याला, त्याची उत्तर या 73 ह्याच्यामध्ये त्याला मिळालेली आहेत. हे तुम्हाला दिसेल. तो असंच म्हणतो त्यांचं कसं चांगलं होतं, हे असे करतात, जगात लोक असे आहेत. आणि म्हणून तो देवाच्या पुढे खूप एकदम एक शिडी जशी काय खालच्या पायरीवर उभे, घसरलाय त्याचा पाय, पार चाललाय दलदलीमध्ये देवाकडे न बघता, कारण पळती न चढता खाली चाललाय. आणि मग त्याला आठवण झाली, नाही मी जाईन, माझ्या लोकांमध्ये जाईन, माझ्या मंदिरामध्ये जाईन, मी माझ्या देवाला भेटेन आणि तिथं माझा प्रश्न सुटेल. तिथं आल्यावर सहभागितेमध्ये त्याला कळलं की काय, माझा प्रश्न सोडवणारा कोण आहे, माझा देव आहे. आणि मी पशुतुल्य वागत होतो, हे तर सगळं देवच मला वरती नेणार आहे. त्याला त्याची जाणीव सहभागितेत झाली, मंदिरात झाली, वचनाचा अभ्यास केल्यावर झाली की माझं काय चुकतंय. आणि मग तो विचार सोडून दिला त्यांनी आणि तिथं त्याला कळल्यावर मग स्तुतीचं वाक्य तिथं सुरू होतात. असं त्याच्यात तुम्हाला 2 भाग सरळ दिसतील असे त्याचे. पहिल्यांदा तो दुर्जनाविषयी कसा बोलतो आणि मग मी मंदिरात गेलो आणि तेव्हा मला कळलं मी पशुतुल्य होतो, असं मला कळलं. मला देव शिस्त लावत होता, देव मला काहीतरी शिकवत होता, मी शिकत नव्हतो, मला नको होतं ते. मंदिरात आल्यावर कळलं, वचनवाद, वाईक, देवाचा ऐक, त्याच्या वाजनेत राहा, हे मला कळलं. आणि मग मी ते विचार सोडून दिले. काय का होईना माझं काय होतं हे मला कळलं आणि मला देव सापडला आणि मग तो स्तुती कर. हे मी खूप थोडक्यात सांगितलं. तुम्ही या दृष्टीने विचार करा, ते स्तोत्र वाचा, तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुला. 73. आणि ते दादानी सांगितलेलं मगाशी रोमकर स्तोत्राचं शेवटचं नाही का, देवापासून आम्हाला देवाच्या प्रीतीपासून कोण, ते 31 ते 38 पर्यंतची ती वाचली. समाधान देणे. आता इथे 2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपल्याला आणि वी क्लोज द क्वेश्चन सेशन. जर कोणाला नसेल प्रश्न तर पहिली गोष्ट म्हणजे येशूकडे बरेच जण येतात, त्यातले काही आणलेले असतात, काही येतात कारण त्याच्याकडनं काहीतरी मिळावं. मला आजारला पण लागले, मला बरं व्हायचंय, हिलिंग मिटिंगला मला जायचंय, अरे ये तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील म्हणून सगळे प्रश्न सॉल्व्ह करायला त्याच्याकडे येतात. परंतु काही जे असतात ते त्याच्याकडे परमेश्वर पिता आणत असतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो योहानमध्ये, योहान 6:44 मध्ये, प्रत्येक पित्याने आणल्याशिवाय माझ्याकडे कोणी येत नाही आणि जो कोणी माझ्याकडे माझा पिता आणतो त्याला मी सोडणार नाही. राईट. सो देयर आर 2 टाइप्स ऑफ पीपल. सो जे त्याच्याकडनं अपेक्षा धरून येतात
त्यांना देव नको असतो, त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तर पाहिजे असतात, आणि ती नाही मिळाली की निराश होऊन ते निघून जातात. जसे 5,000 लोकांना जेवण दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा तलाव क्रॉस करून येशूच्या मागे आले, पण तो म्हणाला तुम्ही माझ्याकडे, मी नाश्ता दिला म्हणून तुम्ही आलात, परंतु तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर तुम्हाला माझं शरीर आणि माझं रक्त प्यावं लागेल. तेव्हा ते सगळे काय विचित्र बोलतो हा निघून गेले. तसे असे येशू ख्रिस्ताकडे येणारे बऱ्याच मोठ्या मोठ्या सभांमध्ये गर्दी करणारे खूप लोक असतात, काहीतरी त्याच्याकडनं मिळवण्यासाठी, परंतु ते मिळालं नाही, किंवा जरी थोड्या वेळाकरता मिळालं तरी ते त्या बीजासारखे असतात जे खडकावरती पडतं आणि थोडस येतं, ऊन आल्याबरोबर जळून निघून जातं. परंतु जे परमेश्वर पिता आणतो ते येशूकडे येऊन विश्वास धरल्यानंतर निराशा जरी आली, मी विश्वास धरला आणि पुढच्याच महिन्यात माझ्या घरामध्ये कोणाची तरी डेथ झाली, अरे आय वॉज सिटिंग देअर विथ अ डेड बॉडी ऑफ अ स्टिल बर्थ चाइल्ड, से वेक अप, मी मागच्याच महिन्यात विश्वास धरलाय, परमेश्वरा मला चमत्काराची गरज आहे. यट निराशा जरी आली तरी ते परमेश्वराला सोडून जाऊ शकत नाहीत, कारण का ते जिवंत केलेले आहेत आत्म्याने, आणि इररेजिस्टेबल ग्रेसचे ते भागीदार आहेत. द इररेजिस्टेबल ग्रेस, कधी नाकारता येणारी कृपा त्यांना सोडूनच जात नाही, आणि त्यामुळे कितीही निराशा आली तरी परमेश्वराचा व्यक्ती परमेश्वराला सोडत नाही, तो हळूवार परत मागे येतो आणि रिमेन्स विथ देम. त्यामुळे परमेश्वराकडे नाही काही मिळालं तरी आम्हाला अल्टिमेट काय मिळालेलं आहे, कारण पापक्षमा, आणि वी आर हेन्स. जरी प्रेषित पौल म्हणतो, आय डोंट रिमेंबर वेअर, बट प्रेषित पौल म्हणतात की व्हॉट डू यू हॅव दॅट यू हॅव नॉट रिसीव्ड, देन व्हाय डू यू बोस्ट. ख्रिस्तामध्ये आम्हाला सगळं त्याच्याद्वारे मिळालेलं आहे. द होल अर्थ इज आवर्स. द लॉर्ड, पृथ्वीचा राजाच आमचा देव, आमचा भाऊ आहे, आमचा मित्र आहे. कोण मित्र? येशू. आणि जे कोणी परमेश्वर पित्याची आज्ञा पाळतात ते माझे आई, बहीण, भाऊ, मित्र. राईट. परमेश्वर जिवंत यावे म्हणतो अब्रामाला, बिकॉज यू बिलीव्ड इट हॅज काउंटेड righteousness for you. That's how precious God makes us for him, right? So praise God. I think it's very important to know that we are safe in his hand 100%. There's nothing that we can, we have to fear about. And जेव्हा ते fear निघून जातं, then we are more comfortably act for him, for his greater glory. So आमच्या आयुष्यात जे काही घडतं, always, this is what my pastor used to say, Atul, whatever is happening in your life is happening for his greater glory. त्या लोकांना इजिप्त मधनं बाहेर काढायचं असतं तर पहिल्या दिवशीच काढू शकला असता परमेश्वर. पहिल्या त्या संकटात प्लेग बंदच काढू शकला असता, पण 10 प्लेग आणायला लागले. 10व्या प्लेग नंतर बाहेर काढल्यानंतर पुन्हा तो फेरो त्याच्या मागे आला. गॉड हार्डन फेरोज हार्ट फॉर हिज ग्रेटर ग्लोरी. फेरो हताश झाला होता जेव्हा त्यांनी बघितलं त्याचं सगळं सैन्य पाण्यात बुडालेलं आहे. गॉड डज एव्हरीथिंग फॉर द ग्रेटर ग्लोरी. मे गॉड ब्लेस अवर अंडरस्टँडिंग अँड shall we Supasna, you want to pray? एक सजेशन करायचं होतं. Yes, please. की जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा तुम्ही काय सांगितलं की तुम्ही प्रश्न लिहून ठेवा आणि मग शेवटी सर तसं करू नका. त्याच्याऐवजी जेव्हा आम्ही प्रश्न केला ना करते विचारलं की पाप कुठून आलं, तो विचारलं त्याच वेळेला त्यांना प्रश्न विचारू द्या आणि तुम्ही सांगा. जसं मी आता केलं, तुम्ही विचारलं, मी लिहून ठेवलं होतं. तर प्रश्न त्यांना त्याच वेळेला विचारू द्या. येस, आम्हाला आपण लिहून ठेवायचे म्हणतात. आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, आजचा हा दिवस आमच्या आयुष्याला तुम्ही जोडला म्हणून तुमचे आभार आणि उपकार मानते. देवबाप्पा, आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि तुमचं वचन ऐकण्याची, तुमच्या वचनाचा अभ्यास करण्याची
आमच्या मनातील जे काही प्रश्न असतील ते त्या प्रश्नांचं निरसन होण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं घेऊन आला, म्हणून तुमचे आभार आणि उपकार मानते. देवप्पा आमच्या प्रार्थनेमध्ये ऑनलाईन जुडलेले आहेत, आम्ही सर्वजण एकत्र इथे आलो आहोत देवप्पा, हे सर्व काही तुमच्या गौरवासाठी. आमच्याकडून देवप्पा तुम्ही तुमचा गौरव करून जा. आणि देवप्पा आम्ही जो काही मानना घेतला आहे तो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये लागू करावा आणि इतरांनाही ते सांगावं की आमचा देव किती महान आहे आणि त्यांनी देवप्पानी काय काय बनवलं आहे आणि ते कशासाठी आहे. देवप्पा आमच्या मनातील सर्व प्रश्न तुम्ही जाणता, जरी आम्ही बोलत नसलो तरी देवप्पा, आणि ते तुम्ही कुठून ना कुठून ते शंकांचं निरसन करता आणि तुमच्या पवित्र शास्त्रातून तुमच्या वचनांद्वारे तुम्ही आम्हाला उत्तर देता, म्हणून तुमचा आभार आणि उपकार मानते. देवप्पा अजून आणि अजून अभ्यास आमचा व्यवस्थित होण्यासाठी, आमच्या अभ्यासामध्ये कोणती अडखळ नको यायला आणि आम्ही तुमच्या अजून जवळ यावं, म्हणून देवप्पा तुमच्याकडे प्रार्थना करते की आम्हाला देवप्पा तुम्ही चांगलं मन, चांगली बुद्धी देव करा. इथं बसलेल्या प्रत्येकावर आशीर्वाद पाठवा आणि आमचं येणं सुखरूप केलं तसंच आमचं देवप्पा इथून जाणंही तुम्ही सुखरूप करा. आणि जे सर्व काही होईल ते देवप्पा उद्याचा दिवसही तुमच्या गौरवासाठी आम्हाला दाखवा. ही लहानशी विनंती तुमच्या प्रिय पुत्र येशूच्या द्वारे मागितली. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि त्यानंतर दरवेळेला आपण काहीतरी आशीर्वाद वाचत जाऊया. आज मी आशीर्वाद वाचला आपल्या सर्वांच्यासाठी, तो तुम्ही स्वतः उघडून पण बघू शकता. वेगवेगळे मी अशी आशीर्वादांची यादीच करून ठेवलेली आहे की आपण ती वाचून एंड करत जाऊया. तर प्रभूची प्रार्थना म्हणून. हे आमच्या बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करीतो तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. मी अतुल दादाला वाचायला लावते आशीर्वाद हा यहुदाचं पत्र 24 आणि 25 वचन. जूड यहुदा 24-25. यहुदाचं पत्र प्रगटीकरणाच्या आधी एकच अध्याय, त्याच्यामध्ये एकच अध्याय 24 आणि 25 वचन. मी वाचतो. तुम्हाला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला येशू ख्रिस्त प्रभू, आपला प्रभू, याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहे. आमेन. सुंदर वचन आहे, सगळा सारांश त्याच्यात. प्रेज गॉड. Praise God. Thank you so much for all those people who join online. मी जरा स्क्रीन आता ओपन करतो, we can see you. एक मिनिट. Stop sharing, stop presenting, आणि मी रेकॉर्डिंग पण स्टॉप करतो. Recording. Stop recording.